डोंगरामध्ये ना एक जागा होती, तिथे कोणच लोक जायची नाहीत. रात्री 12-12:30च्या दरम्यान तर मला असं एक भास सोहळा झाला की कोणतरी इथे आहे. मी थोडा वेळ जरा घाबरल्यासारखा मी उभा राहिलो आणि बघितलं ती एकदम उंच झाली. मग नंतर मला लक्षात आलं ही बाई खरोखर बाई नसताना ही मालाडचा मार्गे रोड आहे, मार्गे रोड. म्हणजे रात्री 1-1:30च्या आसपास वगैरे वाजला. ऑटोवाला आला, मालाड स्टेशनला घेणार का? तो बोलला हो ठीक आहे चालेल. लेफ्ट साईडला एक बाई उभी आहे आणि हात दाखवते ती. ह्या रस्त्याला रात्री 1-1:30 नंतर कोणताच रिक्षावाला लेडीज भाडं घेत नाही. त्याने गाडी तिच्याकडनं पुढे घेतली, कारण असं म्हटलं जातं की तिकडे ना कल्याण भिवंडी रोडची मी 2-3 दिवस झाले आता नाईटला रिक्षा चालवते. जवळपास 2:30-2:45ची वेळ असेल. रस्त्यामध्ये मला एक बाई दिसली जी लिफ्ट मागत होती. भास असू शकतो. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर पुन्हा ती बाई मला दिसली. काहीतरी गडबड आहे. मी रिक्षा जेवढा फास्ट पळवता येईल तेवढा मी पळवायचा प्रयत्न करत होतो आणि मी सुटकेचा निश्वास टाकणार तेच मला माझ्या उजव्या बाजूला लोणावळा टू भीमाशंकर माउंटन्समधून त्या ढोरवाटेला आम्ही लागलो. त्या पण फ्रेंडशिप बँडला रिबन बांधतो माहिती, एव्हरी 100 फीटला बांधलंय. आम्हाला पहिलं रिबन दिसली, म्हटलं चला जाऊया. मग नंतर ना झाडातून आवाज यायला लागला असं की कोणतरी किंचाळतंय. मागे वळलं, गोवंडी स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1. एक म्हातारी बाई दिसते. बरं. तंबाखू आणि चुना मागला आणि जे होतं त्यांच्याकडे. त्यांनी आधी नाही सांगलं. ते बोलते तुमच्या खिशात तर दिसतंय. खिशामध्ये तिला ट्रान्सपरन्सी कशी काय दिसली. तंबाखू दिला तिच्या हातामध्ये. चुना देताना त्यांनी ब्लेड काढला आणि ब्लेड बोटावरती फिरवून रक्त टाकलं त्याच्यावरती. जसं रक्त पडलं तशी काय. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, माझं नाव रिकी आणि खरं म्हणायला गेलं तर मला तुम्हाला खूप 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 धन्यवाद बोलायचं आहे. कारण आपण भंकस पॉडकास्टवर 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत. म्हणजे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपण 2 लाख ह्या टप्प्यापर्यंत पोचू. ही माझ्यासाठी खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. खरं म्हणायला गेलो तर फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालं आहे. जे तुम्ही प्रेम केलं, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, कमेंट करून तुमचे मतं मांडले, इम्प्रूव्ह करायला सांगितलं आणि जे भरभरून तुम्ही प्रेम दिलेत त्यामुळे पॉसिबल झालं आहे. मला आठवते की 2 वर्षापूर्वी आपण ह्या चॅनलला सुरुवात केलेली आणि 2 वर्षात आपण 2 लाख सबस्क्रायबरवर पोचलो आहे. आणि मी अपेक्षा करतो की तुम्ही असंच प्रेम करत राहाल, समजून घेत राहाल आणि तुम्हाला काय आवडतं आहे, काय नाही आवडत आहे कमेंट्समध्ये नेहमीच मला सांगत राहाल. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. आजचा जो एपिसोड असणार आहे आपला, हा एक 200K स्पेशल एपिसोड असणार आहे, ज्यात आपण गेल्या काही पॉडकास्टमधल्या बेस्ट स्टोरीज ऐकणार आहोत आणि एक ते नॉस्टॅल्जिया टाईप असं रिव्हिजिट करणार आहोत. त्यामुळे बनून राहा, परत ऐका, परत आपण ते पूर्ण जर्नी बघू की कुठून आपण सुरुवात केलेली, कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची फेवरेट गोष्ट कोणती होती. ठीक आहे, आपण भेटूया. आणि जर तुम्हालाही अशा कोणत्या गोष्टी शेअर करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ती नक्की भरा आणि आपण सोबत एक पॉडकास्ट करू. तर गोवंडी स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1. एक म्हातारी बाई दिसते. जी दिसली तुला, पाणी मागणार. पहिला पाणी दिलंस, मग नंतर तुझ्याकडे तंबाखू आणि चुना मागते. जो द्यायचा नसतो, चुना दिलास तर तिची पावर वाढणार. चुन्याने चुन्याने पावर वाढते. बरं. ती तुला सांगते कुठे मिळणार रात्रीच्या वेळेला तंबाखू चुना, तुला कुठे मिळेल. तू आणून दिलास ना, तो ती घेऊन जाणार तुला. असं एकाचं झालेलं होतं. एक काका होते, त्यांचं झालेलं होतं तिथे. तंबाखू आणि चुना मागला आणि जे होतं त्यांच्याकडे. त्यांनी आधी नाही सांगलं. ते बोलते तुमच्या खिशात तर दिसतंय. आता त्यांनी शॉर्ट्स घातली आहे खाकी कलरची. त्याच्या खिशामध्ये तिला ट्रान्सपरन्सी कशी काय दिसली. त्याला तिथे डाऊट आला त्या अंकलला. तर त्यांनी तंबाखू दिला तिच्या हातामध्ये. चुना देताना त्यांनी ब्लेड काढला आणि ब्लेड बोटावरती फिरवून रक्त टाकलं त्याच्यावरती. जसं रक्त पडलं तशी गायब. का असं? सुकलेली पानं आणि रक्त
हे त्यांच्यासाठी खतरनाक असतं, कारण की रक्तामध्ये हीट असते आणि सुकलेल्या पानांना हीट मिळाली की ते पेट घेतात. हे त्यांच्यासाठी खतरनाक असतं. बापरे. ती बाई साधारण किती वर्षाची असेल? म्हातारी 60-70-80. हां. बापरे. बाथरूममध्ये तिकडच्या अटॅक येऊन मेलेली होती ती. अच्छा, ते पब्लिक वॉशरूम असतात, टॉयलेट असतात तिथे. आणि अटॅक पण ह्याच्यामुळे आलेला होता की बाथरूम बंद केलेला होता कोणीतरी. तो मुद्दाम केलेला होता की टाईम झाल्याच्या नंतर तो बंद व्हायचा. अच्छा, बाहेरून कोणीतरी लॉक केलेलं. ती आत होती, घाबरली, त्याच्यामुळे अटॅक आला आणि मेली. इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे ती तिथेच असते. भूतेश्वर महादेव, राजस्थान जैसलमेरमध्ये नॉर्मल आपलं महादेवाचं मंदिर. तिकडे नारळावरती आत्मा आणतात आणि तिथे सोडून देतात. तिकडचे नियम पण आहेत की चला, चलो, निकलते, लेट्स गो, निघूया, हे शब्द नाही बोलू शकत. जाताना तू एकटाच असशील आणि निघताना किती आत्मा घेऊन निघशील हे तुला पण नाही समजणार, त्या तुझ्यावर ते हेवी होतील. असं असतं. सगळ्याच आत्मा वाईट असतात असं नाही आहे. एखाद दुसरी आत्मा ही चांगली निघतेच त्यात. पण ही जागा जी आहे ना, ती खरंच अद्भुत जागा आहे. ती बाहेर त्याच्या हनुमानाचं स्टॅच्यू आहे. आतमध्ये एंटर केलास मोठं देवीचं मंदिर आहे. त्याच्या मागे गोडाऊन आहे, गोडाऊन टाईपच आहे जिथे नारळ असतात सगळे रचून ठेवलेले. 1500 वर्षापासून ती जागा आहे तिकडे. रात्री 9च्या नंतर त्या जागेमध्ये कोणताही माणूस जायला घाबरतो. मोठे मोठे तांत्रिक वगैरे पण येतात, पण ते पण जायला घाबरतात, कारण की जागा खूप खतरनाक आहे. 1500 वर्षापासून आहे. जवळपास 1.5 ते 2 लाखाच्या वरती आत्मा आहेत तिथे, त्या तेवढ्या जागेमध्ये. एवढ्या पॉवरमध्ये कोणता तांत्रिक मांत्रिक नाही सर्वाईव्ह करू शकत. त्याच्यामुळे तिकडे जाताना एकतर स्वतःच्या रिस्कवर जावा, नाहीतर 4-5 जणांचा ग्रुप बनवून जावा, तर याल तुम्ही. निघताना पण इशारा करायचा, इशारा करून निघा, बोलायचं नाही काय. त्या मंदिरात एक तलाव आहे, जे म्हणजे डबकं टाईप असतं ना, डबक्याचा छोटासा, तसं आहे. दिवसाढवळ्या जाशील ना, सुकलेलं असतं. रात्री 12 ते 3 या टाईममध्ये तिथे पाणी तुला दिसून येतं. त्या पाण्यात चुकूनही जायचं नाही, कारण की ते पाणी साधं नसतं. पाण्याचा रंग दिवसभर सुकलेलं असतं, पाणीच नसतं अजिबात, काहीच नसतं. नॉर्मल आपलं रेती असते ना तसं. पाणी जेव्हा भरतं ना त्याच्यामध्ये अचानक येतं ते. तू जसं पापणी मिसकावतोस, विदिन अ सेकंड तिथे पाणी निघतं. पाणी लाल असतं. लाल पण असं पाणी नाही की पातळ असेल, घट्ट असतं, लाईक रक्त असतं ते. आणि त्या जागेवरती जेव्हा पाणी नसतं तेव्हा तू बघशील तर तिथे हाडं वगैरे दिसतील तुला, मानवी. ते बोलतात ना काय, डेव्हिल माउथ, ते आहे ते. बापरे. तिथे कोणी जाण्याचा वगैरे कधी प्रयत्न केलाय? नाही. तिथे एक तुला, जर तू तिथे गेलास कधी, इन केस कधी गेलास तू आणि हे सगळ्या गोष्टी तुला दिसल्या, तर तिथे तुला एक तो साधू पण दिसेल. तो साधू तुला एकच सांगतो, इथे येऊ नकोस, इकडनं निघून जा. कारण की त्या तलावापासून 50 मीटर नाहीतर 50-60 मीटरच्या आसपास गेलास की तलाव स्वतः खेचून घेणार तुला. तुझ्या मनामध्ये काही ना काहीतरी आणणार, तुला घेणार खेचून. ते अशी आहे ती गोष्ट. अट्रॅक्ट करणार तुला त्याच्याकडे. मार्वे रोडची स्टोरी आहे. आपला जो मालाडचा मार्वे रोड आहे, मार्वे रोड. एक तर त्या रोडला खूप आधी एक तर अशा गोष्टींचा हब म्हटलं जातं की का त्या रस्त्यावर एक लग्न झालेली बाई दिसते असं म्हणतात. जो मालवणीचा स्ट्रेट रस्ता गेल्यानंतर जो लेफ्ट मारतो आपण अक्साला, मार्वे बीचला जायला जो अक्सा बीचकडनं जातो,
त्या रस्त्यावरती एका लग्न झालेल्या बाईचं भूत दिसतं असं म्हणतात. तर मी एकदा ही गोष्ट अनुभवलेली आहे. म्हणजे कधी मी तिकडे ना एका प्रोडक्शनच्या सेटवरती होतो, म्हणजे एका सिरियलसाठी मी काम करत होतो प्रोडक्शन मॅनेजर म्हणून. तर तिकडनं ना एकदा असं झालं की आम्हाला शूट आटपायला खूप लेट झालं, म्हणजे रात्री 1-1:30च्या आसपास वगैरे वाजला. तिकडनं मला रिटर्न यायला काही ऑप्शन नव्हता आणि चालतही येऊ शकत नव्हतो, कारण खूप आतमध्ये तो हे होतं. तर तेवढ्यात ना तिकडनं एक ऑटोवाला आला. मी म्हटलं की ओके नाईस, काहीतरी आलं आहे ॲटलिस्ट. मी त्याला विचारलं की मालाड स्टेशनला घेणार का? तो बोलला हो ठीक आहे चालेल. तर मी म्हटलं ठीक आहे, कारण मालाड स्टेशनला का, कारण मालाड स्टेशनवरून माझ्या एका मित्राचं घर जवळ होतं, मी त्याकडे राहणार होतो, कारण 1:30-2ला घरी जायला काय ऑप्शन नव्हता म्हणून. सो तो म्हटला की हां ठीक आहे सर. मी बसलो माझ्या गाडीमध्ये, चालवतोय ना तो, गाडी चालवतोय. मला जाणवतोय की हा रस्ता संपत का नाही आहे, कारण तो रस्ता लेफ्टला एंटर केल्यावर खूप जवळचा होता. तो जो बुल्लर गार्डनचा जो सेट आहे ना तो खूप जवळ होता. तिकडनं तो पुढे जातो. म्हटलं रस्ताच संपत नाही आहे. मी काय त्याला विचारलं नाही, म्हटलं चालू. मी आपलं कानात गाणं लावलं, ऐकतोय. एक पॉईंट असा आला ना की मला एक गोष्ट जाणवली की लेफ्ट साईडला एक बाई उभी आहे, दिसते म्हणजे लाईटच्या ह्याच्यामध्ये दिसते, लेफ्ट साईडला एक बाई उभी आहे आणि हात दाखवते ती. त्याने गाडी तिच्याकडनं पुढे घेतली. मी त्याला विचारलं की लिफ्ट घेऊ शकलो असतो, म्हणजे आपण जर काही प्रॉब्लेम होता तर ते बोलले नाही इकडे नाही घेऊ शकत आपण लिफ्ट. त्याने पुढे घेतली गाडी. दुसऱ्यांदा दिसली ती. मला अशी हिंट बसली की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी त्याला विचारलंच नाही यावेळेला. मी म्हटलं ओके फाईन, हा नाही घेते म्हटलं, नको सांगायला. तिसऱ्यांदा दिसली आणि त्यानंतर रस्त्याचा एक्झिट लागला. आम्ही मेन रोडला आलो तेव्हा तो मला बोलला एका लग्न झालेल्या बाईला म्हणजे मंडपातून पळवून आणून तिला पुरलेलं तिकडे. हे आपणही बोललोय. हां, तर मंडपातून पळवून आणून तिला तिकडे पुरलेलं आणि आजही त्या बाईचं भूत तिकडे हॉन्ट करताना असं म्हणतं की तिला तिच्या कुटुंबाकडे परत जाण्यासाठी ती तिकडे एका गाडीवाल्याकडे लिफ्ट मागत असते, पण तिला ते कोणच देत नाही, कारण ज्या लोकांनी दिली आहे ते गेलेत किंवा डेड सापडलेत पुढे म्हणा, किंवा गाडीचा ॲक्सिडेंटच झाला आहे म्हणा, अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिकडे. तर त्याने मला ते सांगितल्यानंतर मी लिटरली 8:30 ते 9 मॅक्स टू मॅक्स, त्यानंतर मी तिकडे कामच नाही केलं आहे. 8:30-9च्या आधी निघायचं, नाहीतर मग थांबायचं रात्रभर सेटवर. पण मी निघालो नाही आहे मग तिकडनं लेट नाईट कधी. तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त ॲक्च्युली क्रिपी होती. पण म्हणतात ना की आपण जेव्हा बोलायला जातो तेव्हा आपल्याला कित्येक गोष्टी आठवेनाशा होतात किंवा कित्येक गोष्टी फ्लोमधून वेगळ्या निघतात. तर मग ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त स्ट्रॉंग होती, कारण ही गोष्ट लॉकडाऊनमधली आहे जी मागच्या, कारण त्या दरम्यान मी तिकडे कामाला होतो आणि माझ्यासाठी ही खूप जास्त क्रिपी होती, मी अनुभवलेली. ही गोष्ट माझ्या नवऱ्याबरोबर घडलेली म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की त्याला एका रिक्षावाल्याने सांगितली होती. बरं. तर विजयचा जॉब होता, 3 to 12 त्याची शिफ्ट होती. भांडूपला आय थिंक ऑफिस होता आणि आम्ही तेव्हा डोंबिवलीला राहायचो. तर भांडूपवरून 12 वाजता वगैरे निघाल्यानंतर हा जवळपास 1 वाजता वगैरे डोंबिवलीला यायचा आणि एवढा लेट आम्ही लोढात राहायचो. आय थिंक तुला माहीत नसेल पण डोंबिवलीपासून बरंच दूर येते. तुला शेअरिंग ऑटोने पण अर्धा तास लागतो. बरं, एवढं लांब. हां, आणि शेअरिंग ऑटोच एक ऑप्शन असतं, कारण डायरेक्ट ऑटो तर ते खूपच महाग आणि येईल की नाही ते माहीत पण नसतं. तर मग हा उतरला स्टेशनवरती, आपल्या रिक्षाच्या लाईनमध्ये आला आणि मग ऑटो तिकडे होती उभी, हा बसला. मग ह्याच्याबरोबर रिक्षावाला थांबला होता की अजून गाडी भरेल वगैरे. अजून 2 लोक आले, मग गाडी रिक्षा भरली. तसं मग रिक्षावाल्याने गाडी काढली. तर आमचं घर येईपर्यंत बाकीचे 2 पॅसेंजर आहेत ना ते पटापट उतरून गेले. मग रिक्षावाला बडबड करायला लागलं, गप्पा मारायला लागला विजयबरोबर, असं तसं, तुम्ही एवढ्या रात्री कुठून येत आहे, असं तसं. तर विजयला त्याने 1-2 वेळा पाहिलं होतं बहुतेक. तर मग बोलला नाही माझी शिफ्टच अशी आहे 3 ते 12ची. मग त्यानंतर मग मी आता घरी चाललो. मग रिक्षावाला बोलला की अच्छा. मग तो बोलतो तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? तो बोलला काय? कल्याण भिवंडी रोडची. विजय बोलला नाही, काय आहे मला सांगा. मग तो सांगायला लागला. तो म्हणतो की आज जवळपास 6 ते 7 महिन्यानंतर मी 2-3 दिवस झाले आता नाईटला रिक्षा चालवते.
अदरवाईज मी बराच मोठा ब्रेक घेतलेला. तर हा बोलला का काय झालं होतं. तो बोलला की तुम्ही ऐकलं नाही आहे का कल्याण भिवंडी रोडवरचा तो किस्सा. हा बोलला नाही. मग तो सांगायला लागला. तो बोलला नेहमीप्रमाणे मला नाईट शिफ्ट चांगलं वाटतं म्हणून मग मी नेहमीप्रमाणे माझं एक भाडं लागलं होतं कल्याणचं, ते भाडं घेतलं मी. कल्याणला ते भाडं सोडलं आणि मी विचार केला जाऊ दे आता मी घरीच जातो. आणि मग कल्याणवरून मी भिवंडी रोडने जो हायवे आहे कल्याण भिवंडी हायवे त्या रोडने मी घरी जायला निघालो. मी निघाल्यानंतर मी माझं मी गाडी चालवत चाललो होतो आणि अचानक रस्त्यामध्ये जवळपास 2:30-3ची वेळ असेल, रस्त्यामध्ये मला एक बाई दिसली जी लिफ्ट मागत होती. बरं. तर तो बोलतो की मला तर ती थोडी ऑड वाटली की एवढ्या रात्री 2:30-3च्या दरम्यान ही एकटी बाई रस्त्यावर काय करेल, किंवा कदाचित माझा हा वहम पण असेल, भास असेल. हिंदी क्रिएटर असल्यामुळे थोडंसं मराठीची गडबड होते. हा माझा भास असू शकतो. तो म्हणतो म्हणून मी तिला इग्नोर केलं आणि सरळ रिक्षा पुढे चालवत राहिलो. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर पुन्हा ती बाई मला दिसली. तो बोलतो जेव्हा ती मला पुन्हा दुसऱ्यांदा दिसली तेव्हा मी अलर्ट झालो आणि घाबरलो पण की आता काहीतरी गडबड आहे आणि मला लवकरात लवकर हा रस्ता पार करावा लागेल. त्यानंतर तो बोलतो की मी रिक्षा जेवढा फास्ट पळवता येईल तेवढा मी पळवायचा प्रयत्न करत होतो. मी रिक्षा पळवतोय. मग पुन्हा थोडा अंतरावर ती दिसेनाशी झाली. थोडं अंतर गेल्यानंतर आणि ती तिसऱ्यांदा पुन्हा मला दिसली. तो बोलला की आता माझी लेजिट फाटली की आता मी अडकलो की काय चकव्यामध्ये. तो बोलतो पुन्हा मी देवाचं नाव घेतलं आणि रिक्षा मला जेवढ्या जोरात पळवता येईल तेवढ्या जोरात मी पळवायला लागलो. काही अंतर गेल्यानंतर मी साईड मिररमध्ये बघितलं तर ती बाई आता मला नव्हती दिसत. बरं, आता ती नव्हती दिसत. हां, ती दिसत नव्हती आणि मी सुटकेचा निश्वास टाकणार तेच मला माझ्या उजव्या बाजूला काहीतरी असल्याचं भास वाटत होता. मी वळून बघितलं उजव्या बाजूला तर रिक्षाच्या स्पीडला ती बाई धावत होती. त्याच रोडवर त्याच रोडवर. तो बोलतो मी आजूबाजूला काहीच बघितलं नाही आणि जी रिक्षा पळवली देवाचं नाव घेऊन ते सरळ मी घरी गेलो आणि जे मी झोपलो आणि बेशुद्ध पडलो तो म्हणतो मला 2 दिवसांनी शुद्ध आली. बापरे. हो. मग तो म्हणतो की नंतर मग मी जवळपास 6-1 महिन्याचा ब्रेक घेतला. त्याच्यानंतर आता मी पुन्हा आलोय नाईट शिफ्टवर. आपण बोलतो पण हे जे रिक्षावाले असतात, स्पेशली ट्रक ड्रायव्हर्स असतात किंवा हे लोक जे रात्रीचं काम करतात त्यांना असे बरेच अनुभव येत असतात. खूप 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 आपण जे ट्रेनमध्ये लेट नाईट जे ट्रॅव्हल करतात त्यांनाही खूप खूप आणि मोस्टली लेट नाईटच अशा शक्ती जास्त जागृत होतात. लेट नाईट लोकांना भासही होतात, ज्यांच्या मनाचे खेळ बोलतो ना आपण की किंवा खरोखरी तिथे असतं. ऍक्च्युली डे मध्ये पण असतात. हा, पण कसं आहे की त्या उजेडामुळे आणि एवढ्या आवाजांमध्ये गर्दीमुळे ते आपण ऑब्झर्व नाही करत. तेव्हा त्यांची एक वेळ असते असं मी ऐकलं. आणि ते एक असं म्हणतात की ऑरा पण असतो, ते सगळ्यांना दिसत नाही आणि सगळ्यांना कळतही नाही. ते आपल्यात बोलतात ना देवगण, मनुष्यगण, राक्षसगण, तर त्यांच्यात काय कोणाला दिसतं कोणाला ते माहिती नाही, पण असं बोललं जातं. म्हणजे त्या दिवशी त्या रात्री विजय बरोबर एक पॉडकास्टच झाला ऑटो ड्रायव्हर बरोबर. भयानक भयानक. नंतर घरी येऊन विजयने मला पॉडकास्ट सांगितला तो. मी 2-3 दिवस तर तो आल्याशिवाय झोपतच नव्हती. कसं झोपणार. आता इकडे दुसरी कोणती तरी गोष्ट होती. येस. आता ही तर जीनची तुला मी सांगितलं, तर आता दुसरं ना माझ्या आत्याच्या मुलाबरोबर घडली होती घटना. जसं की म्हणजे आत्ता पण थोडं मला प्रश्नच पडतो की खरंच भूतं असतात का. पण काही गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर अशा भयानक होतात ना की मग कुठेतरी आपल्याला नाईलाजाने ते मानावं लागतं. तर माझा आत्याचा मुलगा, मी त्याचं नाव नाही घेत,
तो मारून टाकेल मला. बरं. की त्याची 10वीची एक्झाम झाली होती म्हणून तो त्याच्या गावी आलेला, बरं. आमच्या गावी, जे बेसिकली त्याच्या मम्मीचं माहेर आहे. बरं. तर तो आणि तो फर्स्ट टाईम आला होता. एकदम छोटा असताना त्याच्या मम्मीने आणलं होतं. तो जवळपास काहीतरी 6 महिन्याचा असताना. त्याच्यानंतर हा 10वीची एक्झाम झाल्यावर 1.5 महिना 2 महिने काय करायचं ना सुट्टीमध्ये, म्हणून तो आला. आणि आमच्या गावी कसं आहे की वर्षातून एकदा एक पूजा होते गावकीची, पूर्ण गावाची एक सत्यनारायणची पूजा होते. त्याच्यानंतर रात्री पडद्यावर पिक्चर दाखवले जातात, खूप धमाल असते. त्याच्यामुळे सगळे कानाकोपऱ्यातून, मुंबईला असू दे, पुण्याला असू दे, कोण कुठेही असू दे, सगळे त्या पूजेसाठी येतातच. ते 2 दिवस असतात त्याच्यासाठी येतात. तो आमच्या गावी आला होता. आणि आमच्या गावी तर बऱ्याच प्रथा आहेत, जसं की गावाच्या वेशीवरती वेतोबाचं छोटंसं देऊळ नाही बोलू शकत, पण काय म्हणतात त्याला, आहे एक दगड पूजला जातो. तर मग गावात येणारा जो नवीन माणूस आहे ना, त्याच्या गाडीवर, म्हणजे गाडीत आले तर पूर्ण गाडीवरून काढतात की सगळ्या लोकांना कन्सिडर करून, सिंगल माणूस आले तर सिंगल माणूस. तर नवीन जे लोक येतात ना त्यांच्यावरून नारळ काढून वेतोबाला देतात आणि म्हणतात की हा माणूस, व्यक्ती नवीन आलेला आहे तर ह्याचं रक्षण कर. बरोबर. तर त्याच्यानंतर तो आला गावी आणि ज्या दिवशी आला ना त्याच रात्री आदिवासी कल्चरचं एक लग्न होतं. आणि आपण बेसिकली मुंबईचं आम्ही असल्यामुळे आम्हाला ते थोडं फॅसिनेटिंग वाटायचं की नक्की काय. हां, कारण एक तर ते थोडंसं त्यांचं दिसणं पण वेगळं, त्यांचं कपडे वेगळे, आणि लग्न म्हटलं तर एकदमच वेगळं. अच्छा. म्हणून सगळेच एकदम उत्सुक होते. आणि तेव्हा लाईट्स नव्हत्या. आणि माझं गाव एकदम प्रॉपर खेडेगाव आहे, अजूनही ते खेडेगावच आहे. प्रॉपर रस्ता असा नाही आहे, छोटासा एकदम रस्ता आहे. तर आमच्या गावाच्या मध्ये ना एक कॅनल आहे, जिकडे शेताला पाणी जातं ना, कालवा म्हणतो आपण, तसं आहे. तर त्याच्यावरती एक ब्रिज आहे छोटा. तर ब्रिजच्या त्या बाजूला गावदेवीचं मंदिर आहे. आणि ते जे कपल होतं, आदिवासी कपल ज्यांचं लग्न झालेलं, त्यांची वरात त्या गावदेवी मंदिरामध्ये पाया पडायला आली होती. बरं. मग सगळी ही मुलं आहेत. बेसिकली आमच्याकडे मुलींना जास्त रेस्ट्रिक्शन्स आहेत, सगळीकडेच असतील, की बाहेर जाऊ नका, रात्री जाऊ नका, इव्हनिंगला जाऊ नका. तर माझे जे कझिन्स आहेत ते आणि त्याच्याबरोबर हे सगळेजण मिळून तिकडे ते वरात बघायला गेले. आणि सगळे वरात बघत होते वगैरे. वरात बघून आल्यानंतर हा एकटा ना मागे मागे राहून चालवत होता. सगळेजण ग्रुपमध्ये चालायचे, कारण सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते, एकत्र जा, एकत्र या. आणि हा एकटाच मागे मागे थांबायचा आणि बडबड करायचा स्वतःशीच. मग येता येताच माझ्या कझिन्सला कळलं होतं काहीतरी, समथिंग इज रॉंग विथ हिम, काहीतरी गडबड वाटते. म्हणून मग तो सगळ्यांना बोलला, अरे हा मग ह्याच्याकडे बघा, हा ना काहीतरी मला वेगळा वाटतोय. आणि मध्येच थांबायचा, स्वतःशीच बडबडायचा. आणि ह्या लोकांनी आवाज दिला की थोडासा यायचा पुढे, असं 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 चालत, वेगळाच वॉक करत, आणि पुन्हा तसंच. मग घरी आल्यानंतर माझे काका आहेत ना, त्यांना ह्या लोकांनी सांगितलं की आम्ही असं वरात बघायला गेलो होतो, पण मग येताना आम्हाला असं वाटतंय की ह्याच्यासोबत काहीतरी घडलंय, विचित्र वागतोय, हा विचित्र वागतोय. मग माझे काकांनी पहिला तर ते गंगाजल वगैरे आपल्याकडे असायचंच गावी, तर गोमूत्र वगैरे, तर त्याच्यावर शिंपडलं. तर खूप भडकला तो, खूप भडकला. मग त्याच्यानंतर त्याच्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत होते. नॉर्मली असा कॉन्सेप्ट असतो की जेव्हा एखादी एंटिटीने पछाडलेलं असतं तर आपण कम्युनिकेट केलं तर ते आपल्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न पण, म्हणजे ते लोक सुद्धा कम्युनिकेट करतात, आपल्याशी बोलतात, हो, संवाद साधतात. मग माझे काका बोलले, कोण आहेस तू कोण आहेस? हां, तुम्हाला माहीत नाही का मामा? तो त्यांना मामा बोलायचा. तुम्हाला माहीत नाही का मामा मी कोण आहे, असं बोलायचं. तो स्पष्ट उत्तर देत नव्हता, एकदम असं घुमून फिरून उत्तर द्यायचं. कळलं. मग माझ्या काकांना थोडं डाऊट आला, आणि ते साईबाबाचे खूप मोठे भक्त आहेत, कडा वगैरे, मग बरंच. मग त्यांनी ना अगरबत्ती पेटवली आणि त्याला चटके देत होते. तर त्याला फीलच होत नव्हतं, माहिती, नॉर्मल, एकदम नॉर्मल होता. फक्त बोलत होता, हे काय करताय तुम्ही? आणि हे तू होती का तिथे तेव्हा? हा, मी होती ना समोर. आणि सगळ्यात डेंजर म्हणजे काय की त्याचं माझं बॉन्डिंग चांगलं, म्हणजे तो दिवसभर आम्ही एकत्र गप्पा वगैरे मारणार, असं सगळ्या कझिन्समध्ये आमच्या दोघांचं बॉन्डिंग एकदम मस्त. त्याच्यामुळे मग
मला जास्त भीती वाटत होती. असं का वागतोय. हां, आणि तो माझ्याशी क्लोज होता ना, त्याच्यामुळे मला असं वाटायचं की नक्की ह्याच्यासोबत होतंय काय, आणि त्याला जे काही झालंय त्याचं टार्गेट मी नाही ना, कारण मी एकदम जवळची आहे. हां, असतं ना आपल्या एखादी बहीण किंवा एखादी भाऊ, त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं असतं. तर आणि आमच्या एजमध्ये काही जास्त डिफरन्स नव्हता, 2 वर्षाचं. हां, तर मी टार्गेट तर नाही ना, म्हणून मी आधी खूप घाबरले होते. त्याच्यानंतर काकांनी त्याला अगरबत्तीचे चटके दिले तर तो नॉर्मल असं झटकत होता. बापरे. लिटरली. मग कन्फर्म झालं की काहीतरी आहे, जे ह्याच्यावर काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. आणि तेव्हा असं होतं की ना 18 तास लोड शेडिंग असायची. फक्त रात्री लाईट यायची आमच्या गावी आणि दिवसा तर लाईटचं नामोनिशाण नसायचं. आणि तेवढ्यात मग काकांनी सगळ्यांना समजवलं, हे तुम्ही जास्त या गोष्टीचा बाऊ करू नका, थोडं शांतच राहा आणि लक्ष ठेवा त्याच्यावरती. आणि अचानक लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच होतं. हा काय मी फुल त्याला ऑब्झर्व करत होते, काय करतोय. आणि लाईट गेल्यानंतर मी पाहिले ना, ते त्याचे मोठे झालेले लाल लाल डोळे, आणि ते बघून जी मी पळाली माझ्या मोठ्या काकीच्या कुशीत जाऊन झोपले. त्या बत्तीमध्ये बघितले असेल तो. लाईटच नव्हती पण त्याचे डोळे मला दिसले. बापरे. आणि दुसऱ्या दिवशी जो प्रकार झाला ना, ते ऐकून तर तू वेडा होशील. काय झालं? दुसऱ्या दिवशी असं झालं की आमच्या गावी नदी बरीच दूर आहे, म्हणजे हार्डली मला वाटतं चालत 30 मिनिटं लागतात. सो आम्ही काही रोज जात नाही तिकडे नदीवरती. तर जर आम्ही का 10-12 दिवसाचं गावी राहतोय तर हार्डली 2 दिवस जातो. तर दुसऱ्या दिवशी सगळेजण बोलले की आपण नदीवर जाऊ. आणि हा पण लागला मागे, मी पण येतो म्हणून. तर सगळे बोलले की नको, म्हणून तुम्ही ह्याला इथेच थांबवा, आम्ही जातो. कारण कसं आहे, दुसऱ्यांचं मूल, त्याचा मुलगा, बरोबर, पाहुणा आहे आपल्या इथे. पाहुणा, त्याचे पेरेंट्स नाही इकडे, नदीवर गेला. कारण कसं आहे की एखाद्या एंटिटीने पछाडलं की ती फक्त एक चान्स बघत असते की आपण ह्या व्यक्तीला कसं घेऊन जाऊ शकतो. नदी बोलला तर खूप इझिएस्ट वे ना, वाहून घेऊन गेलं, आपल्याला काय कळणार आहे, बरोबर की नाही. तर मग सगळेजण बोलले की नाही ह्याला इथेच ठेवा, आम्ही जातो म्हणून. तर त्याला तिथेच थांबवलं. बाकीचे माझ्या काकी वगैरे होत्या आणि काका पण होते. तर ते बोलले तुम्ही जा, आम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवतो. आणि गावी तेव्हा कसं फोन वगैरे नव्हते. हां, बरेच जुनी, मला वाटतं 1998-99ची घटना आहे. जवळजवळ 27-28 वर्षापूर्वी. हो. आणि तेव्हा असं होतं की फोन नव्हते. दुसऱ्या गावामध्ये एक लँडलाईन होता आणि तेव्हा फक्त तार हे ऑप्शन होतं, तार पाठवायची. मग आम्ही गेलो नदीवरती, थोडे कपडे वगैरे धुतले, मग नंतर सगळे आंघोळ करत होते. आणि जवळपास 2-3 तासानंतर आम्हाला दूरून एक आवाज आला, ओरडतोय, ओय ओय ओय. आणि तो कोणालाच हाक नव्हता मारत. आता मी तुला हाक मारते, बरोबर, तू माझ्या समोर आहे, मला तुला बोलवायचंय, तर मी रिकी म्हणून आवाज देईल, तू मला श्रद्धा म्हणून आवाज देशील, पण तो पर्टिक्युलर कोणाचं नाव घेतच नव्हता, कळलं. फक्त तो ओय 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 करून ओरडत होता. नंतर सगळ्यांनी बघितलं आवाज कुठून येतोय. मग बघितलं तर बापरे, हा समोरून दिसला आम्हाला येताना. आणि त्याचा जो वॉक होता ना, तो एवढा भयानक होता ना, एक पाय पोलिओ झालेला व्यक्ती कसा असतो तसा लंगडत चालत होता. पण ॲक्च्युली त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता रिअलमध्ये, तो नॉर्मल होता. आम्ही बोललो हा आला कसा इथे. आणि तो आल्यानंतर माझे जो मोठा कझिन, मी बोलले, तो पटकन बाहेर गेला. मग त्या पकडलं की कुठे चालला तू, बस इथेच बस, आपण इथेच बसू, त्यांना जाऊ दे पाण्यामध्ये. त्याला पाण्यात उतरू नाही दिलं. आणि 10 मिनिटानंतर माझे काका आणि शेजारचे एक मामा आले सायकलवर. मग त्यांनी सांगितलं, अरे हा काय माणूस आहे का, ह्याला बोललो 2 मिनटं फक्त थांब. आणि हा जो पळत सुटला तो थेट इकडे आला. तू इमॅजिन कर, तो मुलगा पहिल्यांदा आला आमच्या गावी, ठीक आहे. आणि हे दोघे सायकलवरून येत आहेत आणि हा त्यांच्या 10-15 मिनटं आधी चालत पोहोचलाय. 30 मिनिटाचं अंतर आहे. आणि तोही अशा अवस्थेत, पायात चप्पल नाही.
लंगडत चाललंय. आणि तुला मी बोलले की आमच्या घरापासून नदीचं जे अंतर आहे ना ते 30 मिनिटाचं आहे आणि बरंच लांब आहे. आणि कसं की प्रॉपर रस्ता नाहीच आहे, शेत आहेत सगळे, शेतातून ते काय म्हणतात त्याला, बांध असतात ना, बांधातून लोक चालत जातात. हे रोहायला घडलेलं. हो. बापरे. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे, आमचे काका आले, मग ते बोलले चला चला तुम्ही पण चला, नाही तर तो इथेच थांबेल. म्हणून मग सगळ्यांना घरी घेऊन गेले. त्याच्यानंतर मग त्या लोकांनी त्याच्या आईवडिलांना तार पाठवली. मग ते दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी म्हणजे आले, 2-3 दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आले. आणि पण ते यायच्या आधी गावात सगळीकडे बोंबाबोंब झाली की ह्याच्याबरोबर काहीतरी घडलंय. मग जे पण गावात बरेच जण असतात ना जे बघतात तांदळावर, परत ते छोटे जे शंख असतात कलरफुल, ते आदिवासी वाड्यामध्ये एक आजी राहायच्या, त्यांना बोलवलं गेलं. त्यांनी पण पाटावरती काय ते शंख टाकले, त्याच्यावरून बघितलं. अजून पण कोणी तांदळावर बघितलं. असं बरंच काय काय केल्यानंतर मग तिकडे जे काढणारे होते, म्हणजे इन शॉर्ट सगळ्यांना कळलं की ह्याला बाधा झालेली आहे. आणि मग नंतर अख्खं गाव जमा झालेलं त्याची ती बाधा काढायच्या त्या प्रोसेसमध्ये. तुला सांगते रिकी, त्याला एवढं मारलं असेल ना, झाडू, कोल्हापुरी चप्पल, वेताची काठी, बापरे, खूप भयानक ते काढण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्यात ते अंगावरून काढलं, पण नंतर त्याचे आईवडील आले दुसऱ्या दिवशी आणि त्याला घेऊन गेले. पण त्यानंतर त्याचे 2-3 वर्ष त्याच्यासाठी एवढे डिफिकल्ट गेले ना, म्हणजे तो खूप डिप्रेशनमध्ये होता. आणि त्याच्याबरोबर खूप भयानक अशा गोष्टी घडल्या, नकारात्मक. म्हणजे तो जवळपास तुला सांगते की घराच्या बाहेरच असायचा, तो घरातच नव्हता असं म्हणू शकतोस. बापरे. आणि मग त्याच्यानंतर कसं झालं? त्याच्यानंतर ते तिकडे तर उतरवलं. मग ह्या लोकांनी इकडे मुंबईला आणल्यानंतर सुद्धा दर्गामध्ये वगैरे, तुला माहित असेल ना, मला वाटतं डॉकयार्ड रोडला काहीतरी, ते माहीम दर्गा वगैरे पण आहे. नाही, डॉकयार्ड रोडला काहीतरी आहे. अच्छा, माहिती नाही. मी पण कधी गेली नाहीये, पण बराच फेमस आहे तो दर्गा. बरोबर. तर तिकडे त्याला घेऊन गेले. मग ते काय तावीज वगैरे दिली, अजून काय प्रोसेस असेल त्यांचे रिच्युअल्स त्या हिशोबाने केलं. मग नंतर त्याने ओव्हरकम केलं. कारण असं पण म्हणतात की एकदा का तुम्हाला बाहेरची बाधा झाली, मग ते कोणीही असू दे, नॉर्मल प्रेतात्मा असू दे, लहान मुलाची असू दे, जीन असू दे किंवा काय असू दे, तर असं म्हणतात की एक डोअर ओपन होतो. जसं आपण स्ट्रेंजर थिंगमध्ये बघितलं आहे ना, तो डोअर ओपन होतो. तर तिथून वेगवेगळ्या लोकांसाठी एंट्रीज ओपन होतो, म्हणजे एक सोबत अजून ते अट्रॅक्ट होत जातात आणि तो व्यक्ती एक झाड बनून जातो. म्हणजे त्या व्यक्तीकडे बाकीच्या गोष्टी लगेच अट्रॅक्ट होतात. म्हणजे इझिली अशी अचिवेबल टार्गेट असतो त्यासाठी, कुठलीही एंटिटी त्याला लगेच झपाटू शकते. तर त्याच्यानंतर बराच वर्ष तो आलाच नाही रे गावी. कारण म्हणजे मला तर वाटतं खूप 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 त्याचं 4-5 वर्ष खूप खराब गेले ते. आणि असं म्हणतात, असं काही जेव्हा गोष्टी होतात ना, ते आपल्याला दिसत नाही पण होत असतात. जसं फायनान्शियल क्रायसिस होतात, तुझी हेल्थ खराब होते, फिजिकल मेंटल हेल्थ दोन्ही खराब होते, काही ना काहीतरी तुझे रिलेशनशिप्स खराब होतात. आणि आत्ता काही वर्षांपूर्वी तो यायला लागला गावी. मग तेव्हा आम्ही त्याला विचारलं, तर आधी तो तयारच नव्हता बोलायला. मग मी एकटी असताना मी विचारलं, सांग ना काय झालेलं, सांग तरी ना काय अनुभव होता तो. मग त्याने सांगितलं की ज्या एंटिटीने त्याला पछाडलेलं त्या मुलाने त्या कालव्यामध्ये सुसाईड केलं होतं. आणि तो यंग मुलगा होता, म्हणजे मला वाटतं शाळेतला वगैरे असेल. आणि त्याने सुसाईड केल्यानंतर त्याची आई, वडील आणि भाऊ ह्या लोकांनी घरामध्ये जाळून आत्महत्या केली होती. पूर्ण परिवार तिथे नष्ट झालेला. आणि तो म्हणत होता की जेव्हा मी बोलली की गावातले ते एक जागा आहे तिकडे सगळे जमा होतात आणि तिकडे मग त्याचं उतरवलं गेलं.
त्याच्यावरचं जे मारून काही झोडून मारून झोडून. तर तेव्हा कळलं की त्या एंटिटीने पछाडलेलं ना, ते गावातलीच होती. तर तो ज्या पछाडलेल्या ना एंटिटीने, त्याचं नाव होतं फणसा. अच्छा. हो, गावी अशीच नावं असतात ना, हा हा हा. पक्या, फणसा, संता, असं काय काय. तर त्याचं नाव होतं फणसा. आणि तो म्हणतो की ती ब्रिजवरचा जो कोपरा आहे ना, तो माझा कोपरा आहे, हा तिथे बसलाच का. अच्छा. मला खूप राग आला याचा. मग मी ह्याला कसं सोडू. मी सुद्धा वरात बघायला गेलो होतो आणि हा माझ्या आडवा आला. म्हणून त्याने त्याला पछाडलं. त्याच्यानंतर जेव्हा मी माझ्या आत्याच्या मुलाला विचारलं, ज्याला पछाडलेलं, काही वर्षानंतर, की काय झालेलं एक्झॅक्टली, तर तो बोलतो की त्याने पूर्ण ह्याचा कंट्रोल घेतला होता, ह्याचं तोंड बंद केलं, असं दाबून धरलं आणि तो असं विचारायचा, ही कोण आहे सांग. मग हा सांगायचा, ही पिंकी आहे. हा कोण आहे सांग. हा मामा आहे माझा, मामा. आणि हा माझा आत्याचा मुलगा आहे ना, तो सगळ्यांना रिस्पेक्टने बोलायचं, म्हणजे ओ मामा, ओ आत्या. पण जेव्हा तो एंटिटी त्याच्यात होती तर ए मामा, ए आत्या, असं. आणि म्हणून जेव्हा मामाने त्याला प्रश्न विचारला तेव्हा तो उलट उत्तर देत होता. उत्तर देत होता. बापरे. इनडायरेक्टली. मग हा सांगत होता की त्याने पूर्ण थांबवलं मला. त्याने ती जागा पण दाखवली की कुठेपर्यंत तो त्यांचा पाठलाग केला. फक्त आधी पाठलाग केला, आधी त्याने त्याला काहीच केलं नाही. की तो म्हटला की कालव्यापासून तो आला माझ्याबरोबर आणि त्या तिकडे आमचं जुनी एक पडीक जागा आहे, ती असं म्हणतात की ती चांगली नाही आहे, आमच्याच आजोबांची आहे. तो म्हणतो की त्या जागेच्या इकडे त्याने मला पकडलं आणि माझं तोंड दाबून मग मला विचारलं की तू सांग मला, हा कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, असं. म्हणून मग ते पटकन कळत पण नव्हतं की नक्की हा पॉझेस झाला आहे की हा नाटकं करतोय. हा, बापरे. अजून काय बोलला मग तो तेव्हा? काही नाही, नंतर तेवढंच बोलला आणि त्याने विषय बदलला. घाबरला असेल तो, मग त्या ट्रॉमा असं त्याच्या राहिला असेल. पण मग तो ह्या गोष्टीनंतर स्पिरिच्युअलिटीकडे खूप गेला. देवाधर्माचं खूप. म्हणजे तो वर्षातून बऱ्याचदा महाकाल मंदिरात जात असतो, सगळीकडे जातो. केदारनाथ, पुन्हा अजून काय आहे, काशी विश्वनाथ. हा, हे सगळं खूप करतो तो, खूप फिरत असतो. त्याचा जॉब पण असाच आहे. तो कुठल्या तरी टेलिव्हिजनसाठीच काहीतरी बॅकएंडला काम करतो. मला एक्झॅक्टली माहित नाही, पण त्याचं असंच काम आहे. म्हणजे लाईव्ह जे मॅचेस बघतो ना आपण, त्याचं टेक्निकल हेड आहे तो. अच्छा 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 अच्छा. तर मग त्याचं चांगलं. आता कसे आहेत ते? आता मस्त, आता व्यवस्थित आहे. आता त्याला मुलगी पण झाली आहे. पण हा मी माझ्या डोळ्यांसमोर घडलेला प्रकार आहे, तुला सांगितला. म्हणजे जे जे घडलं ते मी म्हणजे मी पाहिलेलं तुला सांगितलं. त्याच्यामुळे जेव्हा मी म्हणते की मी विश्वास नाही ठेवत, पण मग मला प्रश्न पडतो की मग हे काय झालं होतं जे मी बघितलं होतं. बरोबर. एक मी बघितलं की तो चकवा पण घडलेला आहे तुझ्यावर, तर ते काय होतं? चकवा अशी बघायला गेलं ना, कॉमन गोष्ट आहे. खास करून आपण गावाकडे जातो ना, तर तू पण बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल की मी गाडी चालवतो आणि एकाच ठिकाणी. पण आम्हाला जो चकवा लागतो ना डोंगरात वगैरे, तिथे पायवाटा असतात, तिथे रस्ते नसतात कॉन्क्रीटचे. आता 2018ची गोष्ट सांगतो. मी, गणेश आणि अमेय, आम्ही 3 मित्र, आम्ही असं ठरवलं की लोणावळा सगळ्यांना माहीतच आहे. लोणावळा ते भीमाशंकर जे 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे, तेवढं ट्रेक करत जायचं. इथून आम्ही लोणावळ्याला गेलो, दादरवरून एक्सप्रेस पकडली सकाळची. लोणावळ्याला 8-8:30 वाजता पोचते ती इंद्रायणी एक्सप्रेस. उतरलो, आम्ही एक रॅन्डम मॅप बनवलेला. माझा एक मित्र आहे रोशन म्हणून, तो पण टूर अरेंज करतो, ट्रेक अरेंज करतो. तो त्या रूटला गेलेला, तर त्याने मला सांगितलेलं की मी तुला एक रॅन्डम मॅप बनवून देतो, ते फॉलो करत जा. आणि मी मगाशी जसं म्हणालो 2017-18ला गुगल मॅप 2G 3Gवरच चालायचं, एवढं 5G 4G तेवढं ॲडव्हान्स डोंगरात वगैरे तर अजिबात. तर आम्ही काय केलं की वाटेत आपल्याला कोणती गावं लागू शकतात किंवा मग आपण हॉल्ट कुठे घ्यायचं आहे त्याचा एक आराखडा नकाशा बनवला, रॅन्डम मॅपिंग एक केलं. आणि आम्ही लोणावळ्यातून सकाळी चालू केलं चालायला.
आम्ही त्या पहिल्या गावापर्यंत आलो. 2 तास झाले. आणि हे लोणावळा टू भीमाशंकर माउंटन्समधून 70 किलोमीटर आहे. 70 ते 75 किलोमीटर. यातला मधला फक्त 15 किलोमीटरचा एक पॅच आहे कुसूर गावातून वगैरे. तर तो ऑप्शनल आहे. तो आम्ही असं ट्रॅक्टरने वगैरे हात दाखवून केलेला. आणि टोटल डिस्टन्स 72 टू 75 किलोमीटर्स आहे. आम्हाला हे 2 कंप्लीट दिवसात करायचं होतं. आणि 31 होतं 2018ला. आणि तुम्ही कॅलेंडर पण बघाल ना, तो विकेंड टाईप आलेला. त्यामुळे आम्ही एक एक्स्ट्रा दिवस सुट्टी होती आणि आम्ही टेंट वगैरे घेऊन गेलेलो. तर तो रॉ एक्सपिरियन्स होता एकदम. पहिलं गाव लागलं. तिथे आम्ही चौकशी केली. ते म्हणाले ठीक आहे, हा डोंगर असा वळसा मारून वगैरे जावा तिकडे. तर मी पण म्हटलं आमच्या मॅपवर पण तसंच दिसतं. आम्ही ट्रेक स्टार्ट केला. आणि गावाकडे तुला माहीत असेल, हे गाई गुरं असतात ना, कॅटल, ते चालतात ना जंगलात वगैरे, त्यांच्या बऱ्याच पायवाटा बनलेल्या असतात. म्हणजे तू यावर्षी जाशील ना, दुसऱ्या वर्षी तुला वेगळंच काहीतरी दिसेल. त्या गुरांच्या वाटा, ढोर वाटा बोलतात त्या, अशा गोष्टी. मी स्थानिक भाषा सांगतो तिकडच्या. तर त्या ढोरवाटेला आम्ही लागलो. आणि ह्याने मित्राने काय सांगितलं की आपण फ्रेंडशिप बँडला रिबन बांधतो माहिती आहे. बोलतो त्याने ना तसं पायवाटेवर एव्हरी 100 फीटला बांधलं आहे लास्ट इयर, ऑरेंज कलरचं. सो तुला आयडेंटिफाय करायला इझी होईल तो रूट. तो म्हणला की जास्तीत जास्त काय गेल्या वर्षी बांधलं ना, ते उन्हामध्ये डल झालं असेल थोडं. आम्हाला पहिलं रिबिन दिसली. म्हटलं चला जाऊया. आणि अर्धा तास आम्ही असं रिबिन फॉलो करत गेलो. 1 तास झाला. डेन्स फॉरेस्टमध्ये गेलो आम्ही. आणि तिथे जाऊन असं झालं ना की पुढे पायवाटच नाही. तर मी मित्रांना म्हटलं की आपण एवढ्यात प्रॉपर ट्रेलवर तरी यायला पाहिजे होतं, जे आपण आलेलो नाही आहे. ठीक आहे, ते बांधलेल्या रिबिन्स वगैरे दिसत आहेत, पण पायवाट कुठे आहे? आणि जर आपल्याला तिकडे जायचं आहे टुवर्ड्स भीमाशंकर, तर आपण व्हॅलीमध्ये नाही गेलं पाहिजे. जर आपण व्हॅलीमध्ये गेलो ना, तर आपण कर्जतला पोचू खाली परत. आपण डोंगराच्या पलीकडे गेलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे. आम्ही काय केलं, एक छोटंसं ना असं माकडं दिसले आम्हाला वरती. म्हटलं तिकडे मग काहीतरी रूट वगैरे. आम्ही गेलो पायवाटेने चढलो, पण वर काहीच नव्हतं. उतरताना परत मागे उतरलो. आता इथे मोठं झाड, इथे असेल सह्याद्री डोंगर रांगेत ना, तुला बोलू शेकडो वर्षांपूर्वीची झाड आहेत. कोण ट्रेक करत असेल त्यांना माहीत असेल. तर झाड आम्हाला ना, ते आम्ही म्हटलं ठीक आहे, हे झाड आपलं लँडमार्क असेल. तर आम्ही तिथून सुरू केलं झाडापासून पायवाटेने. फॉर एक्झाम्पल आता मी इथून तुझ्या दिशेला येतो आहे, तू खूप लांब आहे माझ्यापासून 1-1.5 तास. आता मी येतो आहे ना, मी असंच निघेन ना पुढे. बरोबर. मी 1 तासाने परत इथून येतो आहे त्याच झाडाजवळ. आणि हे सगळं झालं आमचं 3 ते 4 तास हेच सुरू होतं. तुम्ही त्याच झाडाकडे वारंवार, त्याच झाडाकडे आम्ही नेहमी तिकडेच येत होतो. प्लस जसं हे आम्हाला क्लिक झालं की काहीतरी गडबड आहे, ह्याच्यातून बाहेर पडूया आधी, पुढचा ट्रेकचं पुढे बघू. आम्ही जसं बाहेर पडायला लागलो ना, तर ज्या रिबीन होत्या ना, ते मी म्हटलं त्या सुटून पडलेल्या खाली. तर म्हटलं आता ही डल झाली रिबीन. 1 वर्ष गेल्या वर्षी याने बांधली आहे टाईट एकदम झाडाला, कापडाची रिबीन. ती आता आम्ही आलो तेव्हा बांधलेली, आता सुटून कशी पडली ते झालं. आणि मग नंतर ना झाडातून आवाज यायला लागला, असं की कोणतरी किंचाळत आहे. मे बी ते पक्षी असेल किंवा माकड असेल. की आता एक रिसेंट ना व्हिडिओ व्हायरल होतो, एक पक्षी आहे, तो 10-12 आवाजात वेगवेगळे आवाज काढतो. तसा तो हॉरिबल, कदाचित आम्ही अजून घाबरलो, अरे हे काय. तर मी म्हटलं की आपण एक काम करूया, एक जागेवाला कोण देव असेल ना, आपण मनातल्या मनात गाऱ्हाणं घालूया. आपल्याला माहीत नाही कोण आहे हे देव. तर आम्ही ते, आणि तेव्हा जे मी गाऱ्हाणं घालायला सुरुवात केली ना, आम्हाला इथून बाहेर काढ, आम्ही भीमाशंकरला येतोच आहे पाया पडायला, तेव्हा आम्ही पाया पडतो तुझ्या. तर आम्ही ठरवलं आता रिटर्न जायचं मागे. आणि गाव सोडून 1.5-2 तास झालेले. सो इथे नेटवर्क नाही, काही नाही. जे आम्हाला ती सुचलं ती मोठी गोष्ट आहे की रिटर्न जाऊया. तर रिटर्न जाताना काय झालं, आम्ही जेव्हा गाऱ्हाणं घालत होतो ना, मनातल्या मनात काय चूक झाली असेल तेव्हा मला एक क्लिक झाला. मी तुला तो फोटो पाठवेन. एक दगड, म्हणजे शेंदूर फासलेले दगड असतात ना जागेवाले, आम्ही काय एक चूक केलेली माहीत आहे. त्याच्यानंतर मी तिचे कजन नाही केली. आम्ही लोणावळ्याला उतरलं ना, तेव्हा अंडा पाव वगैरे असं नॉनव्हेज खाल्लेलं. आणि मे बी असं मला ते क्लिक झालं की आम्ही तिथून आलो ना, तर आम्ही त्याच्या बाजूने आलो. मे बी कदाचित ते बाधलं असेल आम्हाला. आम्ही माफी मागितली. आम्ही म्हटलं की यापुढे असं नॉनव्हेज वगैरे खाऊन ट्रेकला येणार नाही, आणि ट्रेकवर तर कॅरीच नाही करत कोणी. पण ती चूक झाली, कारण आम्हाला आमचा पाय लागला असेल चुकून, की आम्ही एका ठिकाणी बसलेलो झाडाखाली पाणी प्यायला. तिथेच ते समोर देवाचं असं मांडणी केलेलं दगड होतं.
तर मला सारखं तेच येत होतं डोक्यात, अरे नाही त्याच्यामुळेच झालं. आणि आम्ही असं ठरवलं की आता आपण त्या झाडाजवळ जाऊया. त्या झाडाजवळून फर्स्ट टाईम जेव्हा गावाकडून येताना जसं आलेलो ना तेच फॉलो करत जाऊया आणि आम्हाला गावापर्यंत पोचव. आम्ही ती रात्र गावात काढतो आणि दुसऱ्या दिवशी परत सुरुवात करतो. तर त्यातला एक मित्र माझा तेव्हा बोलला की आपण रिटर्न घरी जाऊया. म्हटलं ठीक आहे, ते उद्याचा उद्या बघू, आत्ता इथून निघू, गावात जाऊया. आणि गावात गेल्यावर मग लोकांनी सांगितलं, अरे तुम्ही तिथे कुठे गेला, तिकडे कोणी जात नाही, तुम्हाला इथून जायचं होतं. म्हटलं ठीक आहे, पण आम्ही म्हटलं तिथे रिबिन आम्हाला दिसलं. तर नाही, रिबिन वगैरे तिकडे काहीच नाही, आम्ही रोज गाईगुरं चरायला नेतो. आता ते झालं. दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रेक सुरू केला आणि ते दुसऱ्या दिवशीची जी इव्हनिंग होती ना ती आम्ही वांद्रेखिंड म्हणून जागा आहे, तो पण मी फोटो टाकतो, तिथे आम्हाला सनसेट झाला. म्हटलं आता बस इथे टेंट लावायचा. तळपेवाडी नावाचं गाव आहे, गावातून आम्ही पाणी वगैरे घेतलं. गावातल्यांना सांगितलं आम्ही इथे टेंट लावतो आहे. थोडं आधी फ्लॅट फार्म आहेत त्यांच्याशी, शेतावर टेंट लावला आणि आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही ट्रेक सुरू केला. ती खिंड क्रॉस केली. खिंड मीन्स 2 डोंगराच्या मधली जागा. क्रॉस करून आम्ही पलीकडे गेलं. पलीकडचं पढरवाडी पण गाव लागलं, ते पण क्रॉस केलं. 1-1.5 तास झाला. दुपार झाली थोडं, म्हणजे असं 12 वाजले असतील. आणि तू डिस्कवरी चॅनल कधी बघितलं असेल ना, तिथे आफ्रिकाचे ना असं प्लॅटूवाले जंगल दाखवतात की ओपन सुकं असं पूर्ण येल्लोइश, आणि तसा तो पठार आहे पूर्ण तिकडे. तर तिकडे काय झालं ना, मला लांबून असं काहीतरी दिसलं की शेंदूर फासलेला दगड ठेवला आहे पायवाटेवर. तर मी यांना म्हटलं की चल बाबा काहीतरी देवाचं असेल, आपण पाया पडूया. तर तिथे जवळ गेल्यावर आम्हाला कळलं की असं ते पाण्याचं मडकं होतं आणि त्याला ऑरेंज गमछा किंवा कपडा असतो ना, ते लपेटून ठेवलेले जस्ट. तर मी म्हटलं आता हे म्हणजे माणूस कोणतरी असणार. तर एक माणूस तेवढ्यात धावत आला आमच्याकडून. ग्राउंड टाईप ओपन ना, एखादं छोटं फुटबॉलचं ग्राउंड असतं ना तेवढं असेल ते. एक माणूस धावत आला, जुने कपडे घातलेले, हाफ पॅन्ट होती, मळकी टी शर्ट होती. शेतावर काम केल्यावर कसा माणूस असतो तसा एकदम गावातला माणूस, आणि कोयता होता एक कमरेला आणि पायात चप्पल नाही. तर तो म्हणाला की तुम्ही काय करता इथे, जसं त्याने थोडा दम दिला आम्हाला. तर म्हटलं काका काय ना, आम्हाला भीमाशंकरला जायचं आहे, आम्ही 2 दिवस झाले लोणावळ्यात होतो आणि काल परत आम्ही ट्रेक सुरू केला. मग तो बोलला काय म्हणजे लोणावळ्यात जाऊन म्हणजे तुम्ही काय एवढं चालत गेलात. म्हटलं नाही, हा जुना एक ट्रेक रूट आहे जिथे आपले पदयात्री आपण म्हणतो ना, आपण कोणी शिर्डीला जातं, एकविराला जातं, तसं आधी लोक भीमाशंकरला जायचे ज्योतिर्लिंग असल्यामुळे. लोणावळा हे मुख्य ठिकाण पुण्यावरून येताना, इथून नाशिकवरून लोक चालत जायचे. तर आम्हाला तो एक्सपिरियन्स पायवाटेचा घ्यायचा आहे. आणि ट्रेक पावसाळ्यात करतात लोक, नाही थंडी होते. मग आम्ही त्यांना क्रॉस क्वेश्चन केला की काका तुम्ही एवढ्या उन्हात काय करतायत, इथे जवळ तर गाव नाही आहे, आणि हे गाव सोडून म्हटलं 2 तास झाले मागचं, आणि भीमाशंकरपर्यंत गाव नाही आहे, तुम्ही एवढ्या उन्हात असं का करता. तर मग आणि हे असं इथे काय ठेवलं असं कपडा वगैरे. तर ते बोलले नाही ते माझं सामान आहे आणि माझे ना म्हशी रेडे वगैरे हरवलेत. तर तिथे थोडं मला म्हणजे थोडंसं असं झालं की एखादा माणूस बोलताना कसं बोलतो, गाई गुरं हरवले, त्यांनी आम्हाला सांगितलं म्हशी हरवल्यात. तर मी म्हटलं म्हशी आणि एवढ्या जंगलात म्हशींना तर पाणी लागतं म्हटलं, तेवढ्या डोंगरात काय करतील, आणि गाय बैल डोंगरात जातात, म्हशी जास्त करून तुला फ्लॅटला वगैरे असतात किंवा. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं एक काम करा, तुम्ही देवाच्या पाया पडायला जातात ना, जावा, ही पायवाट दिसते ना ही सोडायची नाही, मध्ये कुठेच इथे तिथे वळू नका आणि उगाच पाठीमागे बघून चालू नका, पायवाट चुकाल वगैरे असं हिंट दिली. तर मी मित्रांना ऐकायला असं केलं की शांत राहतं, जसं त्याला टच केलं. म्हटलं ओके काका धन्यवाद. आणि आम्ही त्यांच्यावर सेल्फी पण घेतला, मी तुला पाठवतो तो फोटो. साधा माणूस आपला गावातला शेतकरीसारखा. आम्ही थोडं 10 पावलं चाललो आणि मी ठरवून यांना म्हटलं मागे बघूया का, तुला बघूया मागे कोण नाही. ते काका सुद्धा नाही, आणि ते जे मी म्हटलं ना जे मला वाटत होतं शेंदूर बसलेला दगड आहे किंवा गमछाला पेटून ठेवला ते पण नाही. जे काही ती ॲक्टिव्हिटी असेल त्याने आम्हाला मदत केली आहे तिथे. आणि आता बघूया आपण त्या वेळेत पोचतोय का भीमाशंकरला. पुढे आम्ही कुठेच पायवाट चुकलो नाही. बरोबर ते दुपारी तुझं 12च्या आसपासचा टाईम सांगितला, आम्ही 4-4:30 वाजता भीमाशंकरला पोचलो. दर्शन घेतलं आधी, म्हटलं थँक्यू देवा, हा ट्रेक पूर्ण झाला म्हटलं आमचा, आता ह्याच्यापुढे मी येत राहीन नेहमी. आणि लकीली त्याच्यानंतर भीमाशंकरला 1-2 महिन्यातून एकदा जाणं असतात माझं. मग ते ट्रेक करत असेल, बाय रोड असेल, तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती खेचून घेते. असं कधी कधी मला देवळात जाता नाही येत गर्दीमुळे, मी बाहेर बसून असतो,
किंवा गुप्त भीमाशंकर एक जागा आहे तिकडे जाऊन येतो. आसपासचे गावातले आता ओळखीचे झाले त्यांच्याकडे जाऊन राहतो मी. तर अशा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस खूप आहेत. तुला माहीत नाही देव तुला कुठल्या रूपात येईल. कधी कधी आमच्यासोबत ना डॉग्स येतात, पायवाट माहीत नाही आणि त्यांना फॉलो करायचं, आपण जातो बरोबर. ह्याच्यात तुला जंगली प्राण्यांची भीती नसते. 4-5 डॉग, कधी कधी आम्ही 5-6 जणच आहे ट्रेकला आणि 7-8 डॉग झालेत. आणि कुठून येतात काय येतात आणि असं पण नाही ते रिटर्न जातात. ते मध्येच त्यांचं बॉर्डर आली तर मग कुठे जातात काय माहिती. आणि कुठल्या रूपात तुला कोण मदतीला येईल सांगता येत नाही. इवन आपण शहरांमध्ये गजबजलेल्या एरियात राहतो. आता तू फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये जातो, मी थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करतो. उगाच ना निगेटिव्ह विचार करून स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा. आता हे नैसर्गिक गोष्टी आहे, काय ना काय घडतच असणार. आता आपण जेव्हा फॉर एक्झाम्पल तू मार्केटमध्ये गेलास, तिथे शेकडो लोक रस्त्यावर चालत आहेत. कशावरून तो माणूस तुला दिसतोय तो मला दिसत असेल की नाही, असं पण असू शकतं ना. किंवा एखादा तुला जे दिसतंय ते मला दिसतंय असंच नाही ना. जोपर्यंत आपण त्या गोष्टीवर डिस्कस करत नाही तोपर्यंत कळणारच नाही. सो अशा गोष्टी आहेत. लोकांनी पॉझिटिव्हली घ्यायचं तर पॉझिटिव्हली, नेगेटिव्हली घेतलं तर मध्ये त्रास पण होतो. चॅलेंज नाही करायला जायचा. कुठेतरी अशा गोष्टी सुरू आहेत, जसं माणूस आहे, आपण म्हणतो ना ते डिस्कव्हरीवाले नासावाले एलियन्स आहेत वगैरे, असं कोणी आपण बघितलं नाही आहे, पण ते थिअरी सांगतात की पृथ्वीवर जर जग आहे तर चान्सेस आहेत की दुसऱ्या प्लॅनेटवर पण जीवन असावं. बरोबर. सो तू याच्यात जसा विचार करत जाशील तसं तुला भीती वाटेल नाही वाटेल त्याच्यावर डिपेंड. कोकणातली अशी स्टोरी, एकदम तळ कोकणात नाही, माणगावला माझा एक कझिन आहे, त्याच्या आईचं माहेर माणगाव. तर आम्ही लहानपणापासून तिथे जाणं यूज टू आहे आमचं. तर ते गाव पण ना मेन रोडपासून बरंच आत आहे, म्हणजे 3-4-5 किलोमीटर आतमध्ये. तर तिथे आता मी गावाचं नाव नाही सांगत, माणगाव फक्त सांगितलं. तर आम्ही काय करायचो की लहानपणी तर आम्ही घरातल्यांसोबत जायचो, पण जसं 10वी झाली, कॉलेजमध्ये गेलो तर आम्ही मित्र जायला लागलो. आणि ह्यांचं 31st पार्टी ठरली यांनी, म्हणजे माझा कझिन होता आणि आमच्या एरियातले मित्र, यांची अशी पार्टी ठरली की आपण जाऊया माणगावला आणि 31st काहीतरी वेगळं गावाकडे. सगळे सिटीजमध्ये तर करतातच. म्हटलं ठीक आहे. आणि हे लोक मला ॲज अ बॉडीगार्ड घेऊन जायचे, कारण की काय झालं तर हा सांभाळेल आम्हाला. तर आम्ही काय केलं, चुलीवर चिकन वगैरे यांनी सगळ्यांनी बनवलं, चिकन बनवलं. आणि मी इथून बाईकने गेलेलो. 2014ला मी बाईक घेतलेली, तेव्हा मी आणि मित्र एक बाईकने गेलेलो. आणि तेव्हा तुला माहीत असेल ती तवेरा गाडी असेल, तवेरा शेव्हरोलेटची, त्याच्यात 8-10 जणं आरामात बसायचे. सो तसे 8-10 जणं आधीच गेलेले. आणि 31st थंडी वगैरे होती. आम्ही रात्री चिकन बनवलं आणि ह्यांनी सांगितलं की आता आपण गावात नाही करायचं, आपण थोडं लांब जाऊया गावातून, ते गावातल्यांना पण त्रास नको. आणि जे गाडीमध्ये गाणी वगैरे लावतील आणि बसतील. आणि मी आणि अजून एक मित्र होता, आम्हाला सांगितलं तुम्ही लक्ष द्या फक्त आमच्याकडे. मला ठीक आहे चालेल. आणि तिथे ऑलरेडी ना गावामध्ये एक अशी स्टोरी आहे की कोणतरी आजूबाजूच्या गावातला मुलगा होता, तो येत होता तिथे आणि साप चावून त्याची डेथ झालेली. आणि ते कसं म्हणतात की लग्नाच्या आधी जर कोणाची डेथ झाली ना तर त्या विधी, त्या म्हणतात ना अंतिम संस्कार असतात, त्या अंतिम संस्कार दरम्यान त्याचा काहीतरी विधी करावा लागतं. ते जर नाही केलं ना मग ते तिथे, आणि आपण तिथे जाऊन काही त्रास दिला तर मग ते आपल्याला बाधू शकतं. आता ते अशा ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ना तर त्या स्वतःहून कधीच कोणाला त्रास देत नाही, जोपर्यंत आपण त्यांना तिथे आपल्या हातून काही चूक होत नाही. जसं आपण गावाकडे जातो किंवा जंगलात जातो, तर आता समजा तू दिवसभर बाहेर आहे, शेतावर चालला आहेस, तर वॉशरूमला तर आपण घरी नाही जाणार. सो तुला जंगलातच कुठेतरी जावं लागेल. तर तिथे काळजी घ्यायची असते. एखादा दगड असेल किंवा मग एखादा पोल असेल, झाड असेल, ह्याच्या आसपास किंवा त्याच्यावर आपण लघवी वगैरे करणं अवॉइड केलं पाहिजे. आणि तिथे जाऊन त्यांचा इन्सल्ट नाही केलं पाहिजे अशा ॲक्टिव्हिटीज. आता कसं आहे ना की भूत म्हटल्यावर लोकांना ते लहानपणीचे मूवीज आठवतात, कोणतरी येईल असं वियर्ड दात वगैरे. पण आपण ते भूत नाव ठेवलं आहे, ती वेगळी काहीतरी ॲक्टिव्हिटी असेल. तर आपण प्रत्येक वेळी त्या ॲक्टिव्हिटीकडे असं निगेटिव्ह वेने बघितलं पाहिजे असंच नाही. तुम्ही आहे ॲक्सेप्ट करा, नका करू. फक्त तुम्ही दुसऱ्यांच्या घरात जात आहे, म्हणजे तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीच्या इथे जात आहे, तर तिथे जाऊन काही ढवळाढवळ करू नका. तर तिथे असं झालं की आम्ही रात्री 10-10:30 वाजता गेलो, 12 वाजता पार्टी करायची आणि असा यांचा प्लॅन ठरला. 11 जणं होतो टोटल आम्ही. माझी बाईक होती आणि ती तवेरा गाडी होती ती. आणि यांनी ते टोप वगैरे चिकनचं बनवलेलं गाडीतून काढलं आणि शेकोटी लावली. भाई थंडीचा हे होता, हिवाळा सुरू होता. आणि तो एक माझा कझन काय म्हणाला की मी लाकडं जमा करतो तोपर्यंत, आणि तो लहानपणापासून तिथे येतो जातो, त्याला माहिती आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, जास्त लांब नको जाऊस, मी यांच्याकडे लक्ष ठेवून आहे.
आणि तिथे तोपर्यंत ना ह्यांनी 2-3 जणांनी गाडीमध्ये बसून घेतलेली. तिथे यांचं चालू झालेलं की कोण आहे तो, आम्ही बघून घेतो. म्हणजे ती जी ॲक्टिव्हिटी आहे ना त्याच्याबद्दल हे लोक इनडायरेक्टली बोलत होते. कोण आहे, कसं आहे, आम्ही तर बघून घेऊ, काय होत नाही, चल तो कसा काय ते आज काय ते होऊन जाऊ दे. तो माझा कझन आहे ना, तो गेला लाकडं शोधायला आणि आम्ही शेकोटी करतोय, बसतोय आणि असं गप्पा चालू होत्या. 12 वाजले आणि ते सगळे एकमेकांना असं टाईमपास करत शेअर करायला लागले सगळे स्टोरीज. आणि आता चला 1 वर्ष संपलं आहे, आता तू तुझी स्टोरी सांग, 1 वर्षात काय घडलं. मी नोटीस केलं 15-20 मिनटं झाला हा आला नाही आहे. तर आता आणि आम्ही त्याला आवाज द्यायला लागलो, आवाज देतोय काय रिप्लायच येत नाही आहे. मग यांना काही सुचत नव्हतं. मी म्हटलं काहीतरी गडबड आहे. सो मी 2-3 समजवलं. म्हटलं बघ बाबा मला काहीतरी गडबड वाटते. सो हा गायब आहे. एकतर हा जाऊन कुठेतरी गाडीत झोपला असेल, नाहीतर मग पडला असेल की आपल्याला शोधायला पाहिजे. मी 2-3 सांगितलं, म्हटलं असं असं आहे. आणि आम्ही शेतात गाडी टाकलेली. गावाला तुला माहीत असेल एखादा रोड असतो ना तर दोन्ही बाजूला ना थोडे खड्डे असतात, म्हणजे पाणी जायला वगैरे तसं होतं तिकडे. आणि आम्ही थोडं पुढच्या बाजूने फिरून आलेलो असं. तर ह्याला आवाज देतो, रिप्लायच येत नाही आहे. नंतर मी म्हटलं मी बाईक स्टार्ट करतो, किंवा टॉर्च वगैरे होत्या, बेसिक टॉर्च होत्या. बाईक चालू करतो, बाईक स्टार्ट होत नाही आहे. आणि नवीनच बाईक 2014लाच घेतलेली, मे महिन्यात वगैरे बाईक आलेली. आणि हे हिवाळ्यातली गोष्ट, 7-8 महिने झाले असतील. ती जी तवेरा गाडी आहे ती येताना त्यांनी बॅटरी नवीन टाकून आणलेली, ती गाडी स्टार्ट होत नाही आहे. आणि ह्याचा काय थांगपत्ताच लागत नाही आहे आम्हाला, कुठे सापडत. आणि मी घाबरत, आणि ज्यांनी घेतलेली या लोकांनी यांना टेन्शन नव्हतं काही. आणि मी थोडं घाबरलो, मी आणि 1-2 जण होते. म्हटलं रे प्रॉब्लेम वाटतो काहीतरी. थोड्या वेळाने झालं असं की बाईक स्टार्ट झाली आणि बाईक मग मी त्या खड्ड्यातून असं रोडवर आणली आणि अपोजिट साईडला नेली, कारण मी डिरेक्शन बघितलेलं तो कुठल्या बाजूला गेला आहे. तर मला लांब ना असं 100-150 मीटरवर जेव्हा मी काय म्हणतात ॲक्सिलरेट केली बाईक आणि त्याचा ते फोकस त्या झाडाजवळ पडलं ना, तर आंब्याच्या झाडाखाली हा बाई टेकून बसला आहे आणि ह्याचे डोळे असे बटाट्यासारखे बाहेर आणि असं की जसं की डेड बॉडी ठेवली आहे. तर मी तिथे बघून थंडच झालो. आत्ता पण माझ्या अंगावर घुसवून आलं. आणि तो नजारा बघितला ना, मी म्हटलं एक काम करा, मला माहीत नाही ते काय होतं आहे, तुम्ही माझ्यासोबत 2 जण थांबा आणि बाकी 4-5 जणं त्याला घेऊन या. तुम्ही त्याला आणलं आणि तिथे ना त्याच्या खिशात इथे गुलाबाचं फूल होतं. तर त्याला माहीत नाही ते कुठून आलं, काय ठेवलं, की त्याने आधीच ठेवलेलं की नाही ठेवलेलं. तर ते आम्ही काढलं आणि सगळ्यांना गाडीत बसवलं. आणि तो काहीच त्याला म्हणजे शुद्धच नव्हती. त्याला आणलं, पाणी मारलं. तो मला बोलतो काय नाही मी लाकडं जमा करत होतो आणि मग आत्ता तुम्ही उठवलं तेव्हा जाग आली मला. बापरे. आणि नंतर मला क्लिक झालं की थोड्या वेळापूर्वी ना ती जी ॲक्टिव्हिटी होती ना, हे लोक त्याचं इन्सल्ट करत होते की कोण आहे वो, काय करणार, देख लेंगे. आणि असं काही मित्र होते माझे. तर म्हटलं आता भोगा, म्हटलं तुमच्यामुळे बाकीच्यांना पण त्रास. असं मी म्हणत नाही की तोच होता, पण काहीतरी होतं. आता हा जाऊन डायरेक्ट कसा झोपेल तिकडे, तोपर्यंत त्याने ड्रिंक पण नव्हती केली जास्त. आणि तो तिकडचाच मुलगा आहे, त्याला सगळं माहिती आहे तिकडचं. हां, असं समजा नवीन फर्स्ट टाइम गेलेला असेल त्याच्यासोबत झालं तर घडू शकतो, पण हा तर लहानपणापासून येतो जातो. आणि नंतर काय झालं की आम्ही त्याला घरी आणलं. घर तिथून 1/2-1 किलोमीटर लांब असेल. घरी आलो आणि आम्ही माळ्यावर जाऊन झोपलो, सगळे घाबरलेले. दुसऱ्या दिवशी आम्ही म्हटलं आता निघायचं मुंबईला, जास्त थांबूया नका. त्या गावातल्या आजी होत्या ना, त्यांना आम्ही सांगितलं असं असं झालं आहे. गावातल्यांचं त्या ॲज युजल तुम्हाला कोणी जायला सांगितलं, का गेले, तर ते त्यांनी दमदाटी केली. आणि मग आम्ही म्हटलं आता आपण निघूया. आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो, दुपारी निघालो. असं होतं की दुपारी निघून ना माणगाव ते मुंबई हार्डली 4-5 तास लागतात, कोणाला माहीत असेल तर. येतच नाही आहे, मुंबई येतच नाही आहे. म्हणजे ट्रॅफिक लागतं आहे, मध्येच आम्ही रस्ता चुकतो आहे आणि रेमीचा रोड. आणि आम्ही रात्र झाली आम्हाला पवईपर्यंत यायला. आम्ही जोगेश्वरीला राहायचो तेव्हा. आणि ऐरोलीपर्यंत जसं आम्ही आलो ना, मी बाईकवर होतो, माझ्या मागे एक मित्र बसलेला आणि पॅरलल ती तवेरा गाडी चालत होती. माझ्यासमोर ती गाडी ना, त्याचं बोनट असा चालू गाडीमध्ये बसला खाली. त्याने लेफ्टला दाबली. म्हटलं काय आलं, तो बोलतो स्टेअरिंगच हे झालं बोलतो. प्लस इथे आल्याच्या नंतर त्याला महिनाभर त्रास झाला. रोज डोर ठोकायचा आवाज यायचा, बापरे, की उठ बाहेर आहे, मी आलो आहे. आणि आलो आहे असं, म्हणजे त्याच्यावरून मला कळलं कोणतरी मेलच आहे, उठ मी आलो. ह्याची इच्छा पण व्हायची, अरे कोणतरी बोलवायला आलं, मित्र आले बोलवायला, जाऊया, वेगवेगळे आवाज यायचे तसा. सो अशा गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतर पण त्याच गावात नंतर पुढच्या वर्षी एक इन्सिडेंट झाला.
त्यात झालं असं की 1-2 वर्ष झाले, म्हटलं ठीक आहे चल, आणि ती गोष्ट नॉर्मल झाली. आता मी म्हटलं परत त्रास नाही द्यायचा. आणि तेव्हा मला एक गोष्ट शिकायला मिळाली, आणि माझ्या मित्राच्या वडिलांनी पण सांगितलेलं की आपण जिथे जातो ना नवीन ठिकाणी, जसं मी तुला म्हटलं गावात किंवा ट्रेकला वगैरे, कोण लघवीला गेला, तर आपण नकळतपणे कुठल्या गोष्टीचा इन्सल्ट होतच असतो. तो आपण झाडावर काही करू नये किंवा दगडावर, तर त्याच्यात काहीतरी असू शकतं. जरी ते आपल्यासाठी देव किंवा भूत नसेल ना, तिथे स्थानिक लोक जी राहतात ना, ती निसर्गाची पूजा करतात, ती झाडाची पूजा करतात. आपण कंतारा मूव्ही बघितलं असेल, त्याच्यात मग ते दगडाचा देव, मग ते अशा नकळत गोष्टी आपल्याकडून होतात. तर माझ्या मित्राच्या वडिलांनी सांगितलेलं, असं काही झालं ना, तुम्ही माफी मागा, आधी ॲक्सेप्ट करा, त्या गोष्टीची रिस्पेक्ट करा आणि तिथून निघा. तुम्हाला काहीच चॅलेंज नाही करायचं आहे. काय माहीत ते काही असू शकतं, ते तुम्हाला त्रास देईल. आणि नंतर झालं असं की 2 वर्षांनी ना आम्ही हे म्हटलं की आता ठीक आहे, गावचं घर वगैरे बांधलं आहे, तर आपण पावसाळ्यात जाऊ. जुलै-ऑगस्टचा महिना असेल, तर म्हटलं तेवढ्या लांब नाही जायचं. आणि यांनी बिर्याणी वगैरे गावात बनवली अशी. तेव्हा माझी बाईक, पावसाळा होता म्हणून घेऊन नव्हतं गेलं, ती 4 व्हीलरच होती. आम्ही 7-8 जणच होतो. थोडा आधी आम्ही शेतावर गेलो, तेव्हा मला क्लिक झालं. ते मी म्हटलं ना, माझ्या मित्राच्या वडिलांनी सांगितलेलं. आणि अजून एक गोष्ट सांगितलेली की तुम्ही काही खात असाल ना बाहेर, तर थोडंसं बाजूला ना काढून ठेवत जावा त्या देवाच्या नावाने. आता तू बघितलं असेल गावाला वगैरे ना, आपण पुरी वगैरे बनवतो किंवा चपाती, तर थोडंसं ना जेवण चुलीवर काढून ठेवतात, बरोबर, रिस्पेक्ट म्हणून. मग ती एक अन्नपूर्णा देवीची रिस्पेक्ट असेल, किंवा त्या घरातले कोण वडीलधारे जे गेलेले असेल त्यांची रिस्पेक्ट असेल, किंवा देव असेल. सो मी काय केलं ना, ते एक माझ्या इंटेन्शनने काही त्रास नको म्हणून मी जस्ट एक थोडंसं ताटात काढलं यूज अँड थ्रो प्लेटमध्ये आणि ठेवायला गेलो साईडला. जसं ठेवलो ना, मागे वळलो, टॉर्च मारली. टॉर्च चालूच होती माझ्या हातात. पावसाळा होता, 8-9 वाजले असतील संध्याकाळचे. आणि मला एक 10-12 फुटांवर ना अशी काहीतरी आकृती दिसली त्या फॉगमध्ये, की असं म्हणतात ना, आता ही 8-9 फूट हाईट असेल ना, तेवढी हाईटचं कोणतरी दिसलं की धावून येते. बापरे. ते जिथे ठेवलं आहे ना तिथे धावून येते जस्ट. आणि फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडसाठी झालं ते. म्हणजे मी जस्ट पापण्या मिटायला आणि ते झालं, आणि मी परत काहीच नाही. आणि असं ते मला वाटलं की माझ्या अंगावरच येतं आहे का. नंतर मी यांना म्हटलं की मला असं भास झाला आहे, खरं खोटं मला काय माहीत नाही, पण जे बघितलं मी ते सांगतो आहे. मी म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा, मी गाडीत जाऊन बसतो. आणि फॉग होता पूर्ण, पावसाळा. तर माझा मित्र पण थोड्या वेळाने गाडीत आला. म्हटलं काय झालं, तर तो काय नाही, जरा बाहेर कंटाळा आला म्हणून आत येऊन बसतो. आणि हा हनुमान चालीसा बोलायला लागला गाडीत. म्हटलं काय, खरं सांग काय झालं. तो बोलू नको बाहेर, मी काहीतरी बघितलं आहे. तर मी म्हटलं काय बघितलं आहे ना ते डायरेक्ट सांगू नकोस. पण मी पण नाही सांगत, फक्त तू शांत राहता, पण काहीतरी बघितलं आहेस ना. म्हटलं ठीक आहे. आता ह्यांना बाकीच्यांना सांगितलं ना, कोणतरी इथे तापाने वगैरे हे होईल, आपण एक काम करूया, जेवण वगैरे झालंय सगळ्यांचं, सकाळी परत उद्या फिरायला जायचं आहे गावात दुसरीकडे, तर आपण जाऊया, 10 वाजलेत, घरी जाऊया. तर मी सगळ्यांना गाडीत बसवलं. आणि फॉग होता, जास्त वारा नव्हता. आणि आम्ही टॉर्च चालू, म्हणजे गाडीची हेडलाईट चालू केली ना, समोर करवंदाचं झाड होतं थोडं लांब. करवंदाचं झाडं तुला माहीत असतील, अशी थोडी छोटी छोटीच असतात, एकदम मोठी नसतात. आपण हाताने करवंद, बाकी सगळं शांत, तेच झाड हलतं फक्त वाऱ्याने. म्हणजे आमच्या ज्या गाडीच्या डायरेक्शनमध्ये. मी ह्याला म्हटलं शांत राहा, गावात जाऊया मग बोलू. गावात गेलो. रात्री त्याला म्हटलं तू जर मला सांगशील ना की मी हे बघितलं, तर मी पण मग सांगू शकतो, अरे ना मी पण तसंच बघितलं. मग ते थोडं मॅच नाही होणार. आपण घरी जाऊया. आणि मी एक वही कागद त्याला दिला. म्हटलं तू जे बघितलं ते तू बनव एक रँडम, मला जे दिसलं ते मी बनवतो. आता मला जी आकृती दिसली ना एलियन टाईपमध्ये, अशी उंच 8-9 फूट, सेम ती त्याला जमिनीवर चालताना दिसली, तिथेच जिथे ते जेवण ठेवलेलं तिकडे. त्याच्यानंतर आत्तापर्यंत तिथे रात्रीचं गेलो नाही. मी यांना म्हटलं बघा, तुम्ही असं मजाक मस्ती करता जंगलात जाऊन आणि नंतर भोगावं लागतं. तिथे कुठेतरी असं मी म्हणतो की पॉझिटिव्हली असं गोष्ट घडली की तिथे कोण हिप्नोटाईज नाही झालं, किंवा त्या वाटेला झालं नाही, किंवा तो देव असेल गावातलं वगैरे, त्याने आम्हाला त्याच्यातून बाहेर काढलं. आणि आम्हाला सांगितलं आता तुम्ही निघा इथून. ते सूचना पण ते केली त्याने. सो अशा गोष्टी घडत असतात आपल्या आजूबाजूला. आणि गावातली लोक ना अशा गोष्टी मुद्दाम सांगत नाहीत आपल्याला,
कारण त्यांचं पण असं की अरे पाहुणे येणार नाहीत मग आपल्याकडे. नाहीतर त्यांना माहिती असताना ते लोक त्या गोष्टीशी खूप युज टू झालेले असतात. त्यांच्या एका आयुष्यातलाच तो भाग असतो. रात्रीचं बाहेर निघणं नाही, शेतात जाणं नाही, हे ठरलेलंच आणि जरी असतं. त्यांचा आमना झाला तरी त्यांना माहिती आहे की हे आहे, त्यांनी ऍक्सेप्ट केली ती गोष्ट. जर आपण एखादी गोष्ट ऍक्सेप्ट नाही करत ना, मग त्याला प्रॉब्लेम होतो खूप. जसं तू म्हणालास जंगलात वगैरे असं, तर जंगलात असताना असं नाही की कोणतरी भूतच येईल नेहमी. भूत आपण ते लहानपणापासून ऐकून आलं म्हणजे भूत भूत तेच. भूत म्हणजे ते असं आपण एक कॉमन नाव सगळ्यांना दिसतं म्हणून ते केलं. पण असंही असू शकतं की जर आपण सायंटिफिकली विचार केला की रात्रीचं झाड असतात ना, ते ऑक्सिजन खेचून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. बरोबर. मे बी त्याच्यामुळे पण आपल्यावर काही निगेटिव्ह अफेक्ट होत असेल. बरोबर. आणि मे बी आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. कारण आणि ती भीती एकदा मनात राहिली की ते आपण वेगळीच एक गोष्ट बनवायला आणि लागतो. आपल्याला कसं लहानपणापासूनच शिकवलेलं असतं, अंधार म्हणजे घाबरायचं, उजेड म्हणजे सगळं चांगलं. बरोबर. आता गावाकडची लोक असतात त्यांना ह्या कॉन्सेप्टच जास्त माहित नसतं. ते अंधार असू दे उजेड असू दे, ते लहानपणापासून डोंगरात वाढलेली बिंदास मंडळी असतात ते. बरोबर. पण ते एकच आहे, त्यांना कधी कुठे आणि कसं काय करायचं ते माहीत असतं. आपण इथून शहरातून जातो, आपल्या हातातून काही चुका होतात, मग ते बरोबर ते गावची यात्रा असते, जत्रा असते. जसं तू कोकणात राखणदार आपलं वेतोबा, त्या पण स्टोरीज मी ऐकल्यात तुझ्या पॉडकास्ट. तर ते रिस्पेक्ट एक द्यायची असते. आपण जसं माणसांना रिस्पेक्ट देतो तसंच देव जाणे कुठल्या जगात काय चालू असेल. आणि जेव्हा आपण ते समोर येतो ते म्हणतात ना की पॅरलल एक वर्ल्ड चालू आहे कुठेतरी, आणि जर आपला ताळमेळ आला जुळून तर ते तसं होतं. पण असं आणि त्याचं रूप कसं असतं आपल्याला माहीत नाही. बरोबर. ते कुठल्याही रूपात होऊ शकतं. कधी माणसाच्या रूपात येईल, कधी प्राण्याच्या रूपात येईल. तुम्ही असं काही पर्सनल हॉरर एक्सपिरियन्स अनुभवलंय? हो, माझ्या आईच्या बाबतीत. बरं. म्हणजे सुरुवात घरापासूनच आहे. आजही मी बऱ्याच ठिकाणी सांगतेही. आणि माझ्या आईला जाऊन 15 वर्ष झाली. पण आजही 15 वर्षात 15 वेळा माझ्या आईला पाहिलं असेल. घरामध्ये माझा लहान भाऊ, त्याच्यापेक्षा एक लहान, म्हणजे 2 भाऊ आणि मी, असं आम्ही एका घरात राहिलो. एक भुतिया टाईपमध्ये घर होतं आमचं. म्हणजे व्हाईट कलरचा बंगला मोठा, आणि घरामध्ये एक 7-8 रूम आणि मोठा हॉल, गुंठाभर हॉल बनवलेला, आणि खूप उंच असा हॉल. आणि त्या घरामध्ये जर छोटीशी पिन पडली तरी आवाज येणारी अशी ती वास्तू आहे. तिथे आईचं जेव्हा देहांत झालं 2011 संक्रांतीच्या दिवशी पहाटे, त्यानंतर एक वर्षभरातच सगळ्यात लहान भाऊ होता, त्या सगळ्यात लहान भावाचं लग्न करून दिलं गेलं, जी आईची इच्छा होती, आणि त्या इच्छेप्रमाणे ती लग्न करून दिलं. जेव्हा त्याची मिसेस प्रेग्नेंट होती, एक लग्नाच्या 6 महिन्यानंतर ती प्रेग्नेंट होती, आणि त्यावेळी अचानक रात्री संपूर्ण अंधार आहे, सर्व आपापले झोपलेले आहेत, आणि सर्वजण झोपेमध्ये आपल्या स्वप्नांमध्ये होते. पण अचानक एक दरवाजा वाजतो, प्रॉपर नॉक होतं. कुणालाच ऐकू येत नाही, पण माझी जी भाऊजाई आहे जयश्री, लहान भावाची बायको, तिला ते ऐकू येतं. ती उठते, मेन डोअर ओपन करते. तिला आईवडील दिसतात, आणि आईवडील तिला सांगतात की आम्हाला भूक लागली आहे. तिच्या डोक्यातच नाही आहे ही गोष्ट, बिकॉज तो त्यावेळेसचा जो एनर्जी फॅक्ट असतो ना, तो एक वेगळा असतो. किचनमध्ये जाते, किचनमध्ये डब्बा काढते पिठाचा, थाळी घेते, त्यामध्ये तांब्यावरून पाणी घेते आणि पीठ मळायला सुरुवात करणार असते. किचनच्या अगदी वरच्या बाजूला माझा बेडरूम, आणि भांड्यांचा आवाज येतोय. तर तो आवाज मला आला, कारण भांड्यांचा आवाज येतोय घरामध्ये. मला असं वाटलं की त्यावेळेला बरेच चोर वगैरे सुटलेले होते, तर मला असं वाटलं की आपल्या घरात कोणी घुसलं असेल. आपण घरामध्ये एवढी माणसं आहोत, आणि अचानक कोणी किचनच्या डोअरने तर नाही एंट्री केली, कारण मला भांड्यांचा आवाज येतोय. म्हणून मी दबकतच खाली आल्यानंतर मला मेन डोअर ओपन दिसला म्हटल्यानंतर मी अजून थोडी घाबरली. म्हणजे आत्ता पण अंगावर काटा आला माझ्या, की तो क्षण माझ्यासाठी एवढा भयंकर होता की घरात कोणीतरी सावली तर किचनमध्ये दिसते आहे, भांड्यांचा आवाज पण येतो आहे. इट मीन्स माझ्या मनात भूत नाही, पण माझ्या मनात चोर. मी तिथे जाऊन जेव्हा बघते की कोणीतरी लेडीज तिथे काहीतरी करते, आणि मी लाईट चालू करते, तर ती पीठ काढते आणि पाणी घेणार असते. तर मी तिला जाऊन स्पर्श करते आणि तिला विचारते तू काय करते, तर ती सांगते मम्मी पप्पांसाठी जेवण बनवते. मी तिला विचारते कोणाच्या, तर ती म्हणते तुमच्या. लिटरली मी शॉक होते.
तिचे मम्मी पप्पा शिर्डीला असतात, ते एवढ्या रात्री 3 वाजता येणं शक्य नाही आहे. 2 ते 3च्या टायमिंगमध्ये कोण एवढ्या रात्री येऊन जेवण नाही मागणार. तिला मी पुन्हा जोरात हलवते आणि विचारते, जयश्री कोणासाठी जेवण बनवते? तर ती सांगते, अहो तुमच्या मम्मी पप्पांसाठी. आणि मी तिला फोटो दाखवते समोर आईवडिलांचा आणि ती जोरात किंचाळून शांत होते आणि तिला बेडरूममध्ये घेऊन गेलं जातं. तर ती माझ्या आईवडिलांना प्रत्यक्ष पाहते, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला घेते. प्रेग्नेंट आहे ती. तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की प्रेग्नेंट लेडीजला त्यांच्या राशीनुसार, आता बघा तिचं नाव जयश्री आणि माझ्या आईचं नाव जिजाबाई. अगेन हां, म्हणजे ती घरातली सून आहे, तिचं नाव जयश्री आहे आणि तुम्ही आता बघा थोडी थोडी माझ्या आईसारखी चेहऱ्यांची छटा आहे तिची, माझ्या लहान्या भाऊजाईची. सो आम्ही आत्ता पण तिला पाहिलं की आम्हाला थोडा फील, माझी आई जेव्हा नवीन नवीन लग्न केलं होतं तेव्हा अशी दिसायची म्हणून आईच्या जुन्या फोटोंप्रमाणे. सो ती त्या दिवसापासून जी आजारी पडली होती, लिटरली ती प्रेग्नेन्सीपर्यंत खूप आजारी होती. म्हणजे आम्हाला तिला खूप ठिकाणी घेऊन फिरावं लागलं होतं, पण ती सहनच नाही करायची. म्हणजे तिला ती भीती तिच्या मनात बसली. शेवटी तिने काय केलं, जेव्हा डिलिव्हरीला गेली त्यानंतर ती पुन्हा त्या घरात आलीच नाही. आता ती मुंबईला शिफ्ट झाले. बरं, तेवढा एक किस्सा झाला असेल तर गोष्ट वेगळी आहे ना. घरामध्ये सर्वजण आहेत. तिच्या हा जो इन्सिडेंट झाला त्या इन्सिडेंट नंतरच्या परत काही 15-20 दिवस महिन्याभरानंतर अमावस्या होती आणि त्या दिवशी घरामध्ये सर्वांना अचानक आकस्मिक रात्री 2-2:15च्या वेळेला सर्व घरभर घुंगरांचा चालायचा पळायचा आवाज यायला लागला. माझी आई मोठ्या मोठ्या पट्ट्या घालायची, त्याला घुंगरं असायची, बोलके घुंगरं म्हणतात त्याला, आणि ते बोलके घुंगरं घरभर वाजत होते. खाली त्यांना वाटत होतं की वरती आवाज येतोय, मला वाटत होते की खाली आवाज येतोय. पण मला हे माहिती की ह्या दोन्ही मॉडर्न आणि ह्या दोघींच्या पायात एवढ्या मोठ्या पट्ट्या असणं शक्य नाही आहे. सो त्याच्यामुळे जेव्हा सर्वजण खालची माणसं वर येऊन बघताय आणि मी वरतून खाली येऊन बघते, पट्ट्यांचा आवाज कुठून येतोय. सगळे जेव्हा एकत्र होऊन पाहतोय आम्ही, तर आम्ही खाली आलो की पट्ट्यांचा आवाज वरती जायचा घुंगरांचा, आम्ही वरती गेलो की घुंगरांचा आवाज खाली यायचा. ती तर माझी सगळ्यात लहानी भाऊजी म्हणजे अक्षरशः रडायलाच लागली. घरात कोणीतरी आहे, घरात कोणीतरी आहे अशीच हे करायची आणि तू खूप वेड्यासारखी रडायला लागली होती. आम्ही तेवढ्या रात्री मामांना फोन केला, मामांना बोलवलं. मामांनी संपूर्ण घर सर्च केलं. जिकडे जिकडे मामा जायचे तिकडे तिकडे घुंगरांचा आवाज जायचा. बरं, कोणाच्या खिशात असतील, चिमणी असेल किंवा घुंगरू कुठून आलं असेल, पडलं असेल. मी डान्सर असल्यामुळे माझ्या घरात घुंगरं होती, तर ते घुंगरांचा आवाज वेगळा असतो. हा पट्ट्यांचा बोलक्या घुंगरांचा आवाज होता आणि तो आवाज घरात सगळ्यांना येत होता. एका माणसाला नाही, घरात असलेल्या 5ही माणसांना येत होता. प्लस आता मामा 6वे आले होते, त्यांनाही तो आवाज येत होता. ते जिकडे जाणार तिकडे घुंगरं वाजत होते. तेव्हा माझ्या मामांनी सांगितलं की तुमच्या आईचा तुमच्यात आणि या घरात खूप जीव होता आणि दॅट्स वाय ती अजूनही घरात आहे, आत्ताही आहे. याचं खूप मोठं जिवंत उदाहरण म्हणजे जेव्हा जेव्हा त्या घराचा व्यवहार किंवा त्या घराशी रिलेटेड कुठली गोष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर माझ्या आईने खूप मोठा फटका दिला. या फटक्यामुळे माझी 2 नंबरच्या भावाची मिसेस कोजागिरीच्या दिवशी तिने घरामध्ये स्पष्टपणे माझ्या आईला पाहिलं. जागेवर तिला माहीत नाही काय असा झटका आला की ती पॅरालाइज झाल्यासारखी पडली. कोजागिरीला जी पडली ती लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येच्या दिवशी ती शांत झाली आणि सगळेजण आजूबाजूचे लोक सांगतात की तिने शेवटपर्यंत इशारा करत राहिली. जेव्हा जेव्हा तिला हे वाटत होतं की ती माझ्या आईच्या फोटोकडे इशारा करत होती की मी त्यांना पाहिलं, मम्मी मम्मी म्हणून ती इशारा करतात. ती शांत झाली. आजही भावाला घरामध्ये माझी आई तर दिसतेच दिसते, परंतु आता त्याची बायको पण दिसते. बाप रे. सगळ्यांना सांगतो, मनमाडमध्ये तुम्ही कधीही स्टेशनजवळ, मनमाड स्टेशनजवळ अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर भारतनगर म्हणून एरिया आहे. त्याच्या शेजारीच श्रावस्तीनगर आणि भारतनगरच्या सेंटरला आमचं घर आहे आणि आजही त्याला भुतिया बंगला म्हणून सगळेजण पाहतात. रात्री 7 नंतर तिथे ओट्यावर जाऊन बसायची पण कोणी हिंमत नाही करू शकत, कारण की संपूर्ण लाईट्स बंद असो चालू असो, तुम्हाला त्या घरात सावल्या दिसतात, तुम्हाला त्या घरामध्ये कोणीतरी चालण्याचा आवाज येतो. आणि आजही त्या घराच्या विक्रीशी कोणी जर काही प्रयत्न केला तर त्याला मोठा फटका बसतो आणि हे फटके भावाने तर घेऊन झालाच, कारण ती जाण्यामागे मोठं कारण होतं की आईचा जीव त्या घरात होता, मुलांमध्ये होता, पण
माझा हा 3 नंबरचा जो भाऊ होता विकास, त्याला नेहमी वाटायचं की हे घर विकून आपण कुठेतरी मुंबई, पुणे वगैरे शिफ्ट व्हावं. एवढ्या मोठ्या घरात तिन्ही फॅमिलीज आपण एकत्र राहणे, ते दोघांच्या फॅमिलीज, मी सगळं असं एकत्र राहणं. आता त्यांना लेकरं-बाळं होती. सगळे एकत्र राहणं थोडंसं त्यांना कंजेस्टेड सारखं वाटणार होतं. घर खूप मोठं होतं, तिथे 10 फॅमिली राहू शकतात आजही. पण एक मॉडर्न असतं ना, मुंबईची बायको आणि थोडंसं मग ते जीन्स, टी-शर्ट्स वगैरेचे लुक्स आणि रात्री त्या नाईटीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे शक्य नव्हत्या. आणि शिंदे फॅमिलीतल्या सुना तसं राहणं तिथे योग्य नव्हतं. म्हणून त्यांना नेहमी वाटायचं की आपण कुठेतरी वेगळीकडे जावं. म्हणून माझ्याकडनं तर असा एक प्रसंग माझ्यासोबत घडवला की त्यावेळी मी ते हक्क सोड लिहून दिलं त्या घराचं. मी सांगितलं, हक्क सोड तुला लिहून देते, परंतु मी घर विकू नका. सेम सगळ्यात लहान भाऊ होता, त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला अक्षरशः या विकासने किडनॅप केलं. यांना डांबून ठेवलं, बायको मुलाला. आणि त्या विकासने कुणालला धमकी दिली की तू जर घर नावावर नाही केलं तर तुला तुझी बायको पोरं परत दिसणार नाहीत. अशा पद्धतीने त्याने ते केलं आणि त्या लहान्या कुणालकडनं सुद्धा जबरदस्तीने घर नावावर करून घेतलं. आणि बहीण तर लांब राहते. सो या विकासने त्याच्या बायकोने प्लॅनिंग केला की हे घर विकायचं आणि मुंबईला जाऊन राहायचं. असा प्लॅनिंग केला आणि 15च दिवसामध्ये कोजागिरीला माझी आई साक्षात तिला दिसली आणि माझ्या आईने हा फटका दिला. याच्यापेक्षा मोठं रहस्यमयी मला काही वाटत नाही, कारण ज्याने आत्तापर्यंत घर विकायचा विचार केला त्याच्यासोबत ह्या घटना घडल्या. सो आम्ही तरी विचार नाही करत, पण ती गेल्यानंतर सगळेजण घाबरून होते. तरीही विकास या प्रयत्नात असतो की घर विकावं, घर विकावं, घर विकावं. आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा वारसदार एकटाच आहे, कारण सगळ्यांनी ज्याचे त्याचे हक्क सोडून दिले. कारण आम्हाला आमच्या आईवडिलांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीपेक्षा जास्त पैसा नाही वाटला कधी. सो आम्ही सहज सोडून दिलं. पण आज घरामध्ये एका भाकरीला पीठ किंवा चम्मचभर तेलसुद्धा नाही आहे, अशी परिस्थिती माझ्या आईने केली. मग कशावरून हा प्रश्न सार्थकीने लागत की या जगात भूत असतात. मी भूत नाही म्हणत, पण पवित्र आत्मे पण असतात. आणि कितीही मोठा तांत्रिक आणला, कितीही मोठा मांत्रिक आणला किंवा कितीही मोठा बाबा आणला, तरी माझ्या आईला त्या घरातून काढणं शक्य नाही. कारण ती स्वतः एक शिवभक्त होती, एक देवी भक्त होती. शाक्त भैरव भक्तांपैकी एक होती माझी आई. आणि त्यामुळे तिला तिथून बाजूला करणं ते कधी शक्य झालं नाही. मी जर तंत्रसाधनेमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या तर मी पण प्रयत्न करून पाहिला असेल ना. पण माझ्या आईने सांगितलं होतं की काहीही झालं तरी मी या घरातून जाणार नाही. कारण तिची शेवटची इच्छा होती की माझ्याच घरासमोर माझ्या शरीराची समाधी करावी. परंतु तसं केलं गेलं नाही. आणि तिने हे केलं आणि वडिलांनी ठरवलं होतं की आई गेली की बंगला विकायचा आणि यांची त्यांची सोय करायची. पण आईच्या 13व्या दिवशी आई माझी वडिलांना पण घेऊन गेली. बापरे, 13व्या दिवशी. हो. आणि काही वर्षात 13व्या वर्षी भाऊजाईला. हे खूप अंकांचा पण विचार केला तर खूप रहस्यमयी आहे. खूप जण मला सगळेजण म्हणतात की तुम्ही एवढं बघता, सगळीकडे जाता, तुम्ही एवढं म्हणतात लोक स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी आहात, तर तुम्ही हे करा. बघा, तुम्ही त्या घरामध्ये मी जेव्हा जाते तेव्हा एक वेगळं चैतन्य असतं. आणि मी आता तर त्या घरी जाणं 2 वर्षापासून सोडून दिलं आहे. म्हणजे तिच्या डेथनंतर मला जेव्हा ते घरामध्ये जाणवलं की यांचं इंटेन्शन काय होतं. सो मला माझ्या आईने शेवटचं तेच वाक्य सांगितलं आहे की जो हे घर विकायचा प्रयत्न करेल मी त्याला बरबाद करून टाकेल. आणि आजही मी लिटरली की मी स्वतः माझ्या आईला समोर पाहिलं आणि माझ्या आईने मला हे सांगितल्यापासून मी कानाला खडा लावला. ते घर आई तसंच पडू दे, तुझ्यासाठी राहू दे, पण आम्ही त्या घराकडे वर डोळे करूनही पाहणार नाही. पण आम्हाला एवढं सामर्थ्य दे की आम्ही तसं दुसरं बांधू शकू, तसं घेऊ शकू. आणि तिने तेवढं सामर्थ्य दिलं. आज 4 शहरात स्वतःची 4 घरं असणं म्हणजे तिच्या खूप आशीर्वादाशिवाय मोठी वेगळं आहे. गोष्ट आहे. कारण खूपदा असं होतं ना की जे आपला माणूस तर निघून जातो, पण त्याचा तिकडे जीव अडकलेला असतो. आणि काही काही गोष्टी जे त्याच्या मनानुसार होत नाही, तर ते मुक्ती देत नाही त्याला. आणि मग ते गेल्यानंतरही ते चुकीच्या गोष्टी होत राहतात. मे बी ते सहन नसेल झालं त्यांना. जसे तुम्ही बोललात की ते शिवभक्त होते. आणि तिचा मुक्तीचा खूप जणांनी जे माझे गुरु आहेत बडे अघोरी बाबा, त्यांनाही ही गोष्ट सांगून पाहिली की असं आहे, माझ्या आईच्या आत्म्याला कधी मोक्ष नाही मिळणार का. तर त्यांनी सांगितलं तिची शेवटची इच्छा काय आहे
की माझ्या 4ही लेकरांनी एका घरात, हे घर त्यांच्यासाठी बांधलं होतं ना, प्रत्येकाचे 4 वेगळे रूम, किचन्स आहे, वरती किचन आहे, रूम्स आहे, खाली किचन आहे, रूम्स आहे. 4ही परिवार एकत्र या घरात नांदू शकतात. ते 4 जण या छताखाली आले ना, त्या दिवशी मला मोक्ष मिळेल. परंतु हे कधीच शक्य नाही, कारण हे 4 डोके 4 बाजूला गेले की ते पुन्हा एकत्र येणं शक्य नाहीये. त्यामुळे मला हे माहिती आहे खूप चांगलं की तिला मोक्ष मिळणं पण शक्य नाही. पिंडदान केलं मी पिशाच्य मोचन घाटावर जाऊन तिच्या नावाचं, पण तरीही तेव्हाही मला तिने साक्षात येऊन सांगितलं की तू कितीही प्रयत्न कर, माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार नाही. बापरे. पण आज त्यांचाच आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. हो, मी एक पॉडकास्ट केला रिक्की. तो पॉडकास्ट केला, त्यामध्ये मी आईच्या बाबतीमध्ये सगळं सांगितलं. जेव्हा मी रडले, कुणीही आपल्या आईबद्दल जेव्हा सांगतं ना तेव्हा त्यांना रडायला येतं. तर माझी आई, मी जेव्हा गावी गेले होते त्या पॉडकास्ट नंतर, तर माझी आई साक्षात मला दिसली आणि माझी आई साक्षात मला तेव्हा म्हणाली की रडून बोलशील ना तर मी तुला परत दिसणार नाही बरं का. तू सत्य सांगतोय ना, मग तुला सत्य बोलावं लागेल. म्हणून मी बऱ्याच वेळेला रडणं पण इग्नोर करते. आता मला खूप भरून आलंय की एवढं भयंकर घडतंय, आपण सगळं बघतोय, पण आपण काहीच करू शकत नाही. बट आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या 4 डोक्यांना एकत्र आणणं शक्य नाही, कारण प्रत्येक आपापल्या स्वार्थामध्ये गुंतलेला आहे. सो इट्स व्हेरी रहस्यमयी आणि कॉम्प्लिकेटेड घटना आणि तेवढंच भीतीदायक पण. अजूनही त्या घरात कोणीही एकटं रात्रीचं झोपू शकत नाही. बापरे. हे खूप ठिकाणी पाहिलंय मी म्हणजे असा एक बाबा पाहिलाय मी, जो स्वतःला बाबा म्हणायचा किंवा देववाला म्हणायचा आणि त्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला करण्याचा, म्हणजे त्याने सांगितलं की मी हे करून देईन, मी ते करून देईन, मी ह्याव करेल, मी त्याव करेल, आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की त्याच्या बर्बादीचा काळ जेव्हा सुरू झाला ना, तेव्हा अकस्मित मी त्या व्यक्तीला भेटले. आणि जेव्हा मी त्या व्यक्तीला भेटले, आमच्या नाशिक जिल्ह्यातलाच एक खेडा आहे, त्या खेड्यावरती तो व्यक्ती राहायचा. आता नाही येतो, परंतु म्हणजे अगदी जेव्हा त्याचा काळ होता ना की मोठा बाबा, त्या काळामध्ये ना त्याच्या मागे पुढे 10-15 शिष्य सेवेकरी फिरायचे. त्याला जागेवर पाणी, जागेवर जेवण, जागेवर सगळ्या गोष्टी होत्या. आणि ज्यावेळी त्याचा मृत्यू होण्याचा काळ आला ना की ते त्याच्यावर उलटलं. कारण हे बघा, गुरुशिवाय कुठलंही ज्ञान हे सक्षम नसतं, समर्थ नसतं. तुमच्या ज्ञानामध्ये ते सामर्थ्य नाही की ते तुम्ही गुरुशिवाय मिळवू शकाल. म्हणून गुरुशिवाय कुठलंही ज्ञान अपूर्ण असतं आणि त्याची चूक तिथेच झाली की त्याने गुरुशिवाय त्या ज्ञानाचा वेगळ्या पद्धतीने वाचनातून उपयोग करायचा प्रयत्न केला. जसं की मी आज पाहते की यूट्यूबवर काही रेमेडीज दाखवल्या जातात, काही आहे बाबा लोक बसलेत आध्यात्मिक गोष्टींच्या नावाखाली सांगतात की पाणीत हे टाका, हे होईल, याला हे पाजा, त्याचा कपडा घ्या, त्याची चप्पल घ्या, वेंबीवर तेजपत्ता ठेवा, तेजपत्त्यावर असा असा ह्या अंक लिहा, फलानं शब्द वापरा, फलाने मंत्र वापरा. तुम्ही केव्हा एवढे मोठे बाबा कधी झाले? तुम्ही यूट्यूबवर सांगायला लागले कधी दीक्षा? अरे दीक्षेशिवाय एखाद्याला ज्ञान देताय तुम्ही, ते तुमच्यावर उलटणार नाही. मी एवढ्या वेळापासून बसले, मी कुठल्या मंत्राचा उच्चार केला? मी कुठल्या साधनेबद्दल सांगितलं की हे असं केल्याने असं होईल? माझं जेवढं संशोधन, मी तेवढीच अक्कल पाजळणार. ज्याला शिष्य व्हायचं त्याने समोर येऊन बसायचं, त्याने सरळ सरळ गंगा स्नान करायचं, त्याने दीक्षित व्हायचं. दीक्षित झाल्यानंतर तू कंठी घ्यायची आणि त्यानंतर तू शिक्षणाला सुरुवात करायची. मग तुला साधना असेल, तुला अनुष्ठान असेल, त्यानंतर तू सिद्धिप्राप्ती कर, तुला मंत्रोच्चार असतील, त्यानंतर तो व्यक्ती त्या गोष्टींमध्ये पारंगत होऊ शकतो ना. उगाच तो उठला आणि केला असं नाही. तर ते तसं घडलं त्या नाशिक जिल्ह्यातल्या एका गावामध्ये. आणि त्या गावामध्ये ती व्यक्ती जेव्हा जर्जर अवस्थेत होती, तेव्हा मी त्या व्यक्तीकडे जेव्हा पोहोचले, समोर एवढा मोठा सगळा देव्हारा धूळ खात पडला होता, जाळं लागलं होतं त्याला, आणि ती व्यक्ती बिछाण्यात पडलेली होती. अक्षरशः म्हणजे मुंग्या लागल्या होत्या त्या व्यक्तीला. किडे पडून मरणारं व्यक्तिमत्व मी पाहिलंय डोळ्यांनी, या तंत्र साधनेचा दुरुपयोग किंवा स्वार्थासाठी उपयोग करणाऱ्या लोकांपासून. सो म्हणजे खरंच हात जोडून विनंती आहे की कुठलीही साधना सिद्धी हे यूट्यूबवर बघून तुम्ही नाही काही करू शकत. हे असं करू नका. गुरुशिवाय कुठलंही ज्ञान पूर्ण होत नाही. सो तुम्ही प्रॉपर गुरु करा आणि गुरु करून तुम्ही त्या गोष्टी करा.
करणी केलेल्या गोष्टी मी पाहिल्या. जर भूत या गोष्टींवर विश्वास असेल तर माझ्याकडे पुरावे आहेत काही गोष्टींचे, पण मी ते व्हिडिओज म्हणजे पर्सनली दाखवेन, पण असे डायरेक्ट व्हिडिओजवर दाखवणं ते थोडंसं मला हे वाटतं, चुकीचं वाटतं. की एखादी स्त्री आहे जी गरोदर आहे आणि तिच्या अंगामध्ये तिचाच कोणीतरी तिला लागलाय आणि आजही तो व्यक्ती तिच्या अंगात येतो. हे मला ऐकायला आवडेल, म्हणजे काय होतं ते. एक मुलगी आहे आणि ती आपली महाराष्ट्रीयन नाही आहे, पण त्या मुलीला तिच्याच काकांचा आत्मा लागला आणि ती मुलगी खूप लहान होती, तिला काही कळतही नव्हतं. पण जेव्हा ती प्रेग्नेंट झाली त्या दिवसापासून तो तिच्या शरीरामध्ये यायला लागला आणि ती पूर्णपणे त्या पुरुषी आवाजामध्ये ती ते बोलते, का मी सोडणार नाही हिला, मी हिचं बाळ पण नाही ठेवणार आणि हिला पण नाही ठेवणार, मी घेऊन जाणार यांना. पण नाही, तंत्रसाधनेमध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही ते खूप छान पद्धतीने हँडल करू शकता. हे बघा, एखादी व्यक्ती अतृप्त असते तर त्या व्यक्तीला काय हवं आहे हे त्या व्यक्तीला विचारणं गरजेचं आहे. जर तुम्ही घाबरलात तर तुम्ही हारलात. तेवढ्या सामर्थ्याने तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाने जर तुम्ही त्या व्यक्तीला विचारलं तर ती व्यक्ती सांगते. आता ती मुलगी रिलीज आहे आणि आता काही 8 दिवसात तिची डिलिव्हरी पण होईल. हे होऊ शकतं. ही ताकद आहे आपल्या सनातनाची, ही ताकद आहे तंत्रसाधनेची. गोपाळगड आम्ही पावसाच्याच वेळी म्हणजे ऑगस्टच्याच दरम्यान चिपळूणला गेलो होतो माझ्या आजोळी. तर लकीली त्या वेळेला मोठं असं कोणीच नव्हतं आमच्यासोबत. आम्ही कझन्सच गेलो होतो. तर माझ्यापेक्षा जी 4 वर्ष मोठी जशी बहीण आहे आणि आमचं अजून 2 भावंड, आम्ही असे 4घच गेलो होतो. तर तिकडे गेल्याच्या नंतर असं झालं की आम्हाला एक चान्स भेटला की आमच्यावरती रेस्ट्रिक्शन ठेवणारं कोणी नव्हतं, जे आपल्यापेक्षा मोठे असतात, इथे नका जाऊ तिथे नका जाऊ. मग आम्ही पूर्ण प्लॅन करून गेलेलो की आता भरपूर फिरायचं आणि निघालो आम्ही गोपाळगडला. म्हणजे तिकडचा माझा एक भाऊ आहे जो गावालाच राहतो, तर त्याने सांगितलं की ही प्लेस चांगली, मला पण त्याचा तो सुद्धा तिथे अजून गेला नव्हता. तर आम्ही तिथे जायचं डिसाईड करतो. 4 निघालो. 2 भाऊ पुढे बसले, मी आणि माझी बहीण मागे बसली होती. तर निघालो, भरपूर खायला प्यायला सामान घेतलं होतं जसं आपण घेतो. वरती गेलो तिथे गोपाळगडला. तिथे गेल्याच्या नंतर एक स्ट्रेंज गोष्ट अशी झाली की तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणजे तिथे फक्त आम्हीच. आता पाऊस थंडी आणि सगळं आम्हीच. तर आम्ही खातोय पितोय मजा मस्ती करतोय. भूताचा टॉपिक निघाला ॲज युजल. तर मग असं बोलता बोलता आम्ही बोलायला लागलो, अरे आता इथे कोणी असेल आपल्याला बघत असेल. आणि आम्ही भरपूर थट्टा मस्करी वगैरे केल्या आत्मांबद्दल वगैरे. आम्ही आपल्याला त्यांचं नावाने खायला वगैरे टाकलं पाहिजे अशा भरपूर गोष्टी टाकल्या वगैरे. एवढ्यापर्यंत सगळं ठीक होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो. आम्ही दुपारी 2च्या आसपास तिथून निघालो. आता येता आमची गाडी झाली बंद झाली. तर आम्ही लिटरली मुली अशा उतरून 3 जण गाडीना धक्का मारतो, गाडी काय चालू होत नाही. आमच्या बाजूने एक जीप जात होती, त्यांना आम्ही हेल्पसाठी थांबलो की आमची तुम्ही काय हेल्प वगैरे करू शकाल का. ते थांबले आमच्यासाठी. त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी डिस्कशन झालं. त्याच्यानंतर बोलले आम्ही ते जास्त वेळ थांबू नाही शकत, तुम्हाला हवं तर आम्ही गाडी ह्या घाटाच्या पायथ्याशी सोडतो, तिथे एक मेकॅनिकचं शॉप आहे, तर तुम्हाला तिथून हेल्प मिळू शकते, आम्ही तुम्हाला खाली सोडू. ऑप्शन नव्हता. आम्ही त्यांच्यासोबत खाली गेलो. खाली गेल्याच्या नंतर त्या मेकॅनिक्स लोकांनी जे आम्हाला घाबरवलंय, म्हणजे तुम्ही लोक इथे एकटे आलातच का. आता आम्ही का आलो म्हणजे आता आम्हाला माहिती असतं तर आम्ही नसतो आलो. आम्हाला काहीच माहिती नव्हतं याच्याबद्दल. तुम्हाला माहित नाहीये का, आता थोड्या दिवसा अगोदरच एक मुलगी तिथे वरती गेलेली, तिने तिथे काहीतरी बघितलं, 3 दिवसामध्ये तिची डेथ झाली. आम्हाला इतकी भीती वाटते तिथे जायला, आम्ही तिथे नाही जाऊ शकत वगैरे वगैरे वगैरे. ते मेकॅनिक आमच्यासोबत वरती यायला रेडीच नाही आहेत. तरी आता मुली आहेत सोबत वगैरे वगैरे म्हणून एक मेकॅनिक म्हणजे काका होते मात्र, त्यांनी त्याला रेडी केलं की जा तुम्ही, आपल्याला त्यांची मदत केली पाहिजे म्हणून. तर बाईकने माझा एक दुसरा भाऊ आणि ते दुसरे मेकॅनिक काका वरती गेले. सगळं गाडीचं चेक करून झालं, त्यांना गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम दिसला नाही. शेवटी उरला तो म्हणजे बॅटरीचा प्रॉब्लेम, की त्यांचं असं म्हणणं होतं की काहीतरी बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आहे. मग ते लोक खाली आले बॅटरी घेऊन जायला वरती. आता ते परत वरती जायला रेडी नाहीत. आता संध्याकाळ होत आले, मी वरती जाणार नाही. तर मग एक रिक्षावाल्यांना रेडी केलं की आम्हाला वरती सोडून, त्यांना पण नव्हतं जायचं. तर त्यादी पण त्यांनी बोलले की ठीक आहे मी जातो. आता आम्ही सगळे रिक्षात बसलो, चौघं. ती रिक्षा मोठी असते थोडी गावची, तर आपण 4 शिफ्ट होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर थोडी पुढे गेली ती रिक्षा आणि त्या रिक्षामध्ये सगळं पेट्रोल अचानक बाहेर खाली पडलं. तर त्यांनी हा संकेत मानला की मला असा देवाचा संकेत आहे की मी वरती जायला नको, मी जाणारच नाही.
परत आम्ही तिथे वेड्यासारख्या रस्त्यावर उभे, गाडी आमची वरती, आम्ही खाली, आम्ही करायचं काय. मग त्याच्यानंतर एक रिक्षावाले काका अजून वरती जात होते, त्यांचं काहीतरी काम होतं वरती. तर मग आम्हाला त्यांनी रिक्वेस्ट केली, मग आम्ही एकावरती एक बसून, त्याच्यामध्ये ऑलरेडी माणसं होती पण एकावरती एक बसून आम्ही गेलो वरती. तर त्यांनी आम्हाला तिथे सोडलं. तर माझा जो एक दादा होता त्याला बॅटरी वगैरे चेंज करता येत होती, तर त्याच्या हातात आम्ही खालून नवीन बॅटरी घेतली. तर त्यांनी ते बसवायला चालू केली, बॅटरी नवीन बसवली तरी काही गाडी स्टार्ट होत नव्हती. त्या रिक्षावाल्या काकाने आम्हाला तिथे सोडलं होतं. थोड्या वेळाने ते आमच्या बाजूने परत जात होते. गेले 5 मिनिटांनी ते रिटर्न परत आले आणि आम्हाला बोलले, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही इथं नका थांबू, तुम्ही आमच्यासोबत आता खाली चला. म्हणजे त्यांनी पण थोडी आम्हाला मदत केली पण नव्हती गाडी. तर बोलतात की आम्ही इकडचे लोकल आहे तर आमचं थोडं आहे आणि तुम्ही आता चला, गाडी सोडा, गाडी झालं तर आपलं गाडीचं काही झालं तरी आपल्याला काही फरक नाही पडणार, तुम्ही महत्वाचे आहात. आम्ही त्यांच्यासोबत खाली आलो आणि ते खाली लिटरली सगळे मेकॅनिक आमची वाट बघत होते की हे लोक येतायत की नाही. त्यांना ह्याच्यातच शंका होती सगळ्यात पहिला. तर आम्ही खाली गेलो, पण त्याच्यातला एक मेकॅनिक आम्हाला बोलतोय की तुमचा काळ आला होता पण तुमची वेळ नव्हती आली म्हणून तुम्ही रिटर्न परत आलात. आता मी तिथे भरपूर घाबरली. इवन ते जे काका होते रिक्षावाले ते भरपूर चांगले होते, ते आम्हाला इवन इन्सिस्ट करत होते की तुम्ही हवं तर माझ्या घरी चला रात्री, उद्या सकाळी जा. बट आम्ही गेलो, आम्हाला चिपळूणचीच तिथे ST लागली होती, आम्ही धावत ती पकडली की घरी जायचं. कारण की दुसऱ्यापेक्षा कसली जास्त भीती घरचे आता आम्हाला काय करतील ती होती. आता मी जेव्हा ST मध्ये बसली तेव्हा मला अशा गोष्टी समजायला लागल्या ज्या मला माहितीच नव्हत्या. म्हणजे हे लोक आपसात बोलायला लागले की तुम्ही तो कुत्रा बघितला का कसा बसला होता. म्हणजे कोणता कुत्रा, मला कुत्रा दिसलाच नाही तिथे कोणता. त्यांना गाडी समोर एक भला मोठा काळा कुत्रा बसलेला दिसत होता, तो एक्झॅक्ट आमच्या गाडीसमोर बसला होता. आणि पाऊस पडत होता. पाऊस पडताना कसं नॉर्मल कुत्रे मांजरी जसं ते शेल्टर शोधतात, कशाच्या तरी खाली जाऊन लपतात, हा कुत्रा अजिबात हलत नव्हता. म्हणजे त्या लोकांना असं वाटत होतं की हा स्टॅच्यू आहे करून इथे. म्हटलं मला कुठलाच कुत्रा दिसला नाही. त्याच्यानंतर दीदी बोलते की अरे तो रडण्याचा आवाज ऐकला का तू मध्येच. म्हटलं कोणता रडण्याचा आवाज. नाही मला कुत्रा दिसला नाही, मला विचित्र रडण्याचा आवाज आला. हे सगळं ह्यांच्यासोबत होतं. आणि इवन ते लोक दाखवतात मला की तो कशा पोझिशन मध्ये बसलेला, एवढा कुत्रा वगैरे होता मोठा. मग माझी तिकडे भरपूर घाबरली. म्हणजे कारण की मला, आणि मग मला नाही दिसलं, मग त्यांना समजलं की तो कुत्रा नव्हता कारण की हिला दिसायला पाहिजे होतं ते. मग घरी गेलो मग आजीला शेवटी आम्ही सांगितलं की आम्ही घाबरलो होतो की ठीक आहे जे झालं ते झालं, पण तिथून काय आमच्या सोबत वगैरे आलं असेल तर मोठ्यांना सांगितलं पाहिजे. खूप शिव्या ऐकल्या, सगळं झालं. मग आजी अशी म्हणाली की तो तिकडचा राखणदार वगैरे असं काहीतरी होता, म्हणजे तुमच्याकडून तिथे काही ना काहीतरी चूक झाली असेल आणि त्याला त्याचा राग आला असेल आणि म्हणून तो तिथे थांबला. आणि ही पहिली गोष्ट नाही जे तुमच्यासोबत झाले, अगोदर पण तिथे कसा प्रकार झालेला, एक लग्नाची वरात निघाली होती तर त्यांना ते लोक तिथे काहीतरी मान वगैरे देतात, तर तो त्यांनी दिला नव्हता. म्हणजे नारळ, आणि प्रत्येक गावाला त्यांचं काहीतरी असतं, तर त्यांनी तो दिला नव्हता. तर त्यांच्या बसच्या समोर खूप मोठा रेडा येऊन थांबला होता. मग जेव्हा त्यांनी 1 तास तो तिथेच कंटिन्यू उभा होता, तो तिथून हलत नव्हता, काही नव्हतं, त्याला भरपूर हकलण्याचा प्रयत्न केला. मग जेव्हा त्याला त्याचा मान दिला, नारळ वगैरे सगळं दिलं, त्याची क्षमा मागितली की आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर, त्याच्यानंतर तो स्वतःहून साईडला झाला. मग आजीने तेच आम्हाला सांगितलं की तुम्ही असं कुठेही जाऊ नका जिथे तुम्हाला ज्या जागेबद्दल तुम्हाला माहीत नाहीये. सगळ्यात बोललं आणि हे खरंच आहे, नाही जायला पाहिजे. मुंजा वर येण्याआधी मुंजाची पार्श्वभूमी काय हे सांगतो. प्रत्येक गावाचा एक देव असतो. म्हणजे जर तुम्ही कोकणात गेला तर इथं वेतोबा आहे, इथं बायंगीचं भूत आहे. साताऱ्याला लोक म्हणतात आम्हाला हडळी दिसल्या किंवा जखीण दिसली. जसे तुम्ही अशी जिथे जास्त पूल वगैरे असतात, तुमच्या मुंबई साईडला जर तुम्ही आला तर तुम्ही बघता की मानतोड्या दिसला, किंवा अशी पांढऱ्या केसाची बाई इथून तिथून लोकलवर पडून कोणी मरतात तशी दिसली आहे. पुणे ऐतिहासिक शहर, इथं भूत पण ऐतिहासिक आहेत, रॉयल आहेत. तर पुण्यामध्ये मोस्टली तुम्हाला मुंजांच्या रिलेटेड स्टोऱ्या दिसतील किंवा मुंजांच्या रिलेटेड केसेस दिसतील. पुणे हे 18 पीठांचं शहर आहे. म्हणजे प्रत्येक शहराचा एक आत्मा असतो, तसं पुण्याचा एक आत्मा आहे. जर तुम्ही मुंबईला आला तर तुम्ही म्हणा नरिमन पॉइंट आहे, किंवा तुमचे जे साऊथ बॉम्बे वेगळं येतो, त्याच्यामध्ये चर्चगेट येतं, विटी येतं. ठाण्याचं तसंच आहे, 7 तलावांचं शहर. तसं पुणे हे पेठांचं शहर आहे, किल्ल्यांचं शहर आहे, जे स्पेसिफिकली पेशव्यांच्या काळामध्ये एकदम त्याच्या टॉप लेवलवर आलं होतं. लाईक
सगळ्यात जास्त उत्कर्षाचं लक्ष्मी दर्शन त्या काळात त्या शहराला जातं. राजधानीच होती भारताची. तर या 18 पेठा कोणत्या? तर 7 वारांच्या 7 पेठा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. त्याच्यानंतर येते रास्तापेठ. रास्तापेठ कोण? तर गोपिकाबाई यांचे गोपिकाबाई म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी. त्यांचे जे बंधू रास्ते सरदार, त्यांची ती पेठ, त्यांचा जिथं वाडा त्याला रास्तेवाडा म्हणतात. आणि त्यांनी जी वसवली पेठ ती रास्तापेठ. ती वेस पेठांमध्ये एक म्हणजे ते कसबा पेठ, जे शिवाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवांच्या काळामध्ये जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली कसबा पेठेचा गणपतीचा उद्धार करून वसवली, ती मेन कसबा पेठ. त्याच्यानंतर नानापेठ येते. नानापेठ म्हणजे नाना फडणवीसांनी केलेली. मग सदाशिव पेठ येते, जी सदाशिवराव भाऊंनी केली होती, जे पानपताच्या युद्धात गेले. मग नवी पेठ येते. नवी पेठ ही ब्रिटिशांच्या काळामध्ये आली, कारण न्यू पेठ की तिकडे आपण आणखीन दुसरा व्यापार चालू करू. त्याच्यानंतर एक आलमगीर पेठ येते. आलमगीर पेठ ही कुंभारवाड्याच्या साईडला, मोईनुद्दीन पेठ म्हणतात त्याला. मग गणेश पेठ येते. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची जी पेठ आहे शनिवार पेठ आहे, नंतरच्या थोडस तुम्हाला आहे ना मुंजा आणि निमा रिलेटेड जास्त गोष्टी मिळतील का? एक स्पेसिफिक एरिया आहे, त्या एरियाचं नाव आहे मुंजोबाचा बोळ. सो तो बोळ म्हणजे काय? तर स्पेसिफिकली चौक म्हणजे 4 रस्ते एकत्र येतात, तिठा म्हणजे 3 रस्ते एकत्र येतात. त्याच्यानंतर नॉर्मल रस्ता येतो, रस्त्याच्या हाफ जेवढं म्हणजे रस्त्याला हाफ केलं, 10 फीटचा रस्ता असेल तर 5 फीटचा तो रस्ता असतो त्याला आपण गल्ली बोलतो. आणि एक माणूस किंवा 5 माणसं चालत जाते त्याला बोळ म्हणतात. तर त्या बोळ म्हणजे वाड्यांची बॅकसाईड आहे, जिथं मोस्टली धरून त्याला उतारा ठेवणे असेल, कचरा टाकणे असेल, अशा गोष्टी व्हायच्या. त्या बोळाच्या रिलेटेड अशी गोष्ट आहे की 1897 साली 1897 पुण्यामध्ये प्लेग आला होता. बरोबर. आणि त्या प्लेग मध्ये रँड नावाचा एक ऑफिसर होता, ज्याला पुढे चाफेकर बंधूंनी मारलं टिळकांच्या मार्गदर्शनाखाली. मग तो रँड नावाचा ऑफिसर होता, तो प्लेगची म्हणजे काखेमध्ये गाठ यायची, ते चेक करण्यासाठी घरात घुसायचं आणि बायकांना आणि पुरुषांना सगळ्यांना बाहेर काढणे, कपडे काढायला लावायचा. आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणा किंवा भारतीय संस्कृतीमध्ये म्हणा, की आपल्यासमोर आपल्या आई बहिणींची जर कोण साडी करत असेल काख चेक करायला, आपण चिडणारच. तर तिथे 21 बटू होते, म्हणजे जे शिकायला आलेले जे ब्राह्मण मुलं होती 8 ते 12-13 वयातली, त्याने त्याला विरोध केला. रँडने आणि त्याच्या लोकांनी त्या 21च्या 21 बटूंना मारून टाकलं. तिकडे चौथऱ्यावर गोळीबार केला. त्याला म्हणतात नागनाथाचा पार आणि मुंजोबाचा बोळ. तो जो मुंजोबाचा बोळ होता ना, तिकडे त्या बटूंच्या शांतीसाठी एक पिंपळाचं झाड करण्यात आलं आणि त्या बटूंना तिथं बांधलं. आणि त्या वाड्यातच मी राहतो, तो माझाच वाडा आहे. असं म्हणतात की अमावस्येला त्या वाड्यामधून एक परिक्रमा काढण्यात येते, जी मी बघितली लहानपणी असताना. त्याच्यानंतर आम्ही तिकडून गेलो, म्हणजे आम्ही तो पुढे वाडा विकला आणि खालची जागा आम्ही भाड्याने दिली. शेजारी माझ्या तिकडे आणखीन एक शेजारी घर आहे, पण माझं येणं जाणं कमी झालं. पण मी लहानपणी ते जे बघितलं होतं त्यामध्ये मला आजीने सांगितलं होतं की तू खाली जाऊ नकोस, परिक्रमा चालू आहे मुंजाची. मला माहित नव्हतं मुंजा काय. जसं मी खाली गेलो तिथं 4-5 असे बटू असतात, थोडेसे काळसर होते, ते निळसर काळसर असे झालेले होते. ते असे उभे होते आणि असे काहीतरी विधी मुद्रा करत होते. ऋग्वेदामध्ये त्या मुद्रा असतात, पण ते जे मंत्र होते ते अंगिरसाचे मंत्र होते. अंगिरस म्हणजे यमदेवतेला तुम्ही ज्यावेळी बोलवता, म्हणजे ज्यावेळी एखाद्याचा 10वा 13वा असतो. म्हटलं हे काय चाललंय. लहान होतो मी, 10-11 वर्षाचा असेल. माझ्या वरच्या नेहाताईने मला बघितलं, म्हणजे आमच्या शेजारी जी राहायची, आणि ती फ्लॅटमधून पळत खाली आली तिच्या, आणि ती म्हटली सिद्धेश्वर आहे. मी वर जातो, हे का चाललास रे वर, ये की आमच्यात, तुला घेऊन जातो. हे मी पूर्ण ऐकलं, मी पळत वरती गेलो. नेहाते चक्करून खाली पडले. जसं मी नेहातेला वरती नेलं, जसं सेम जे मी सागराचं सांगितलं होतं ना, तसंच ह्याच्यामध्ये झालेलं होतं. किंवा नेहाते अधिक वेडसर वागायला लागली. शेवटी मग तिच्यावर उपचार, त्याच्यानंतर तांत्रिक वगैरे बोलून ती ठीक झाली. पण मला पुढे त्या आजीच्या कथेवर विश्वास बसला.
पूर्ण लाईटी घालवल्या जातात. सो मुंजा ही एंटिटी मला कळली की खूप स्ट्रॉंग आहे. मुंजाला पुराणांमध्ये ब्रह्मराक्षस म्हणतात. ब्रह्मराक्षस म्हणतात किंवा ब्रह्मदैत्य म्हणतात की तो ज्याच्या मानगुटीवर बसला त्याला सोडणार नाही. तो कोणत्याही पूजेने बांधता येत नाही. म्हणजे धरून त्याला कोणता याग असेल नाही असेल, विशिष्ट गोत्रातले ब्राह्मण लागतात त्याला, जे पूजा सांगतील. आता मी सांगितलं गणेश याग असेल, विष्णू याग असेल, त्याचं अनुष्ठान बांधून 5-5 दिवस करून त्या माणसाबरोबर ती पूजा करून त्या मुंजाला तुम्ही थांबवू शकता, शांत करू शकता, काढू नाही शकत. पुण्यामध्ये आणखीन एक पंचपात्री नावाचा वाडा आहे. तिथे बाळोबा मुंजा म्हणून आहे, बळी मुंजा. त्या मुंजाचं नाव बळी आहे. हा बळी कोण तर पेशव्यांच्या काळामध्ये हा 15-16 वर्षाचा मनुष्य होता आणि युद्धामध्ये तो गेला. त्याची एक इच्छा होती की त्याला मोठा वाड्यावर माडी वगैरे बांधायची होती, त्याला पूर्ण घर बघायचं होतं. वाड्यावर प्रचंड प्रेम त्याचं, म्हणून कधी कधी त्याच्या वाड्याच्या अवतीभोवती मुलं गेली तर त्या वाड्यातून दगड फेकण्याचा आवाज यायचा. दगड लागायचे ना, म्हणून असे दगड येतात असं वाटायचं. मुलं घाबरायची आणि वारा यायचा जोरजोरात, ते झाड हलायचं. तर असं म्हणण्यात येतं की जिथे मुंजा पिंपळावर असतो त्या पिंपळावरती कधी कोणी जाऊ नये किंवा तिथे लघुशंका करू नये किंवा तिथे अन्न खाऊ नये, कचरा टाकू नये, कारण तो मुंजाचं घर असं तो अपमान होतो. मग मुंजा त्याच्या, असं मी कथा ऐकल्यात की दगड मारण्यात येतात, त्या झाडातून दगड येतात, जे इकडे पण आले. पण नंतर मुलांनी आवाज ऐकले, बघितले नाही, पण त्यांचे जे आजोबा वगैरे होते ते म्हटले दगड मारली आहेत. बरं. त्या बळीच्या झाडावरून, पिंपळाच्या झाडावरून. हा पंचपात्री वाडा कसबा पेठेत येतो. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या मुंजाच्या रिलेटेड एवढ्यात पुण्यामध्ये की गावकोस मारुतीला एक मुंजा आहे, त्याचं नाव विश्वनाथ आहे. त्या ब्राह्मणाचं नाव विश्वनाथ नाव आहे त्या ब्राह्मणाचं. विश्वनाथच्या घराला आग लागली आणि स्वतःच्या आई बाबांना वाचवता वाचवता जळून मेला. तर अजूनही त्या गावामध्ये भिक्षाम देही ओम भिक्षाम देही असं त्या गावकोसला आवाज येतो. लोक दार उघडत नाही अमावस्येला, कारण ते म्हणतात विश्वनाथ आलाय. तर मुंजा हे जागृत देवस्थान आहे. देव का म्हणतात त्याला, धरून त्याला तर वेताळ आहे. तुम्ही वेताळाला वेताळ म्हणणं म्हणजे तुम्ही त्याला भूत योनीत पकडला. पण जर तुम्ही वेतोबा म्हटलं तर तुम्ही त्याला दिला देवाचा दर्जा, वडिलांचा दर्जा, म्हणजे रक्षण कर. मग वेताळ शांत होतो, अरे मी माझ्याच मुलांना काय हे करू. म्हणून मग मुंजाला पुण्यामध्ये मुंजोबा बोलायला लागले, आदराने की तुम्ही आमचं रक्षण करा, वडिलांसारखी तुम्ही आमच्यावर निगराणी ठेवा, म्हणून मुंजोबा. आणि मग ते मुंजे शांत होत गेले. जर कोणी मुंजाचा अपमान केला तर मृत्यू येऊ शकतो, आजार पण येऊ शकतं, घरामध्ये भांडणं होऊ शकतात, वाईट होऊ शकतं. त्यामुळे तो मुंजा खूप असा भयानक प्रकारचा भूत आहे. ब्रह्मदैत्य आहे तो. ना त्याला विधीने बांधता येते ना नीतीने बांधता येते, शांत करता येते. दॅट इज द मोस्ट स्केरी पार्ट. काउंटर नाही आहे त्याचा. हा मुंजा आहे. तर तू बोललास की त्यात पण खूप प्रकार आहे. आता ह्याच्या आधी आपण तो एक प्रकार बोललो नीमा, आणि दुसरं कोणतं तू बोलवतास? मुंजामध्ये 2च प्रकार आहेत, एक मुंजा आणि एक नीमा. जो नीमा आहे त्याची एक कथा आहे जी 7 शिक्क्यांबरोबर मी पुढे सांगणारच आहे. पण तो जो नीमा होता त्याचं नाव होतं बाळोबा मुंजा. बाळोबा मुंजा हा खडकी गावामध्ये म्हणजे जर तुम्ही पुण्याला आला असाल कधी तर पुण्याची पहिली पुणे युनिव्हर्सिटी लागते, नंतर पुणे युनिव्हर्सिटी. पुणे युनिव्हर्सिटी नंतर भोसलेनगर नावाचा एक एरिया लागतो. भोसलेनगरला जर तुम्ही राईट केलं तर रेंजिल लागते. रेंजिल आणि खडकीच्या मध्ये जो येतो त्याला खडकी गाव म्हणतात. आणि त्या खडकी गावामध्ये असं म्हणतात की एक बाळोबा नावाचा मनुष्य राहायचा आणि तो धारपला जिवंत जाळण्यात आलं. त्याचं कारण मी पुढे सांगेन. आणि त्याच्यानंतर एवढ्या केसेस झाल्या की त्या बाळोबाच्या ज्यावेळी तो मुंजा म्हणून करण्यात आला की तो मुंजा आहे, त्यावेळी खूप जणींनी त्या झाडात गेल्यात. म्हणून आता पण रात्री कोणी येत असेल त्या एरियातून तर त्या धारपाची वेस कोणी ओलांडत नाही रेंजिलला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सरळ रोड असेल ना तिथे पूर्ण दगड टाकली आहेत त्या गाववाल्यांनी की त्या झाडाची ते जाऊ नका. कधी कधी तो नागडा बसलेला दिसतो, लोकांना बोलवतो, ए इकडे 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 तुला खाऊ देतो, लहान मुलांना बोलवतो.
जायचं नसतं तिकडे, खूप स्केरी येते. आणि तिकडे खूप लोकांनी बघितले की म्हणजे बाळोबा मुंजा आहे, बाळोबा मुंजाच्या नावाने तो पूर्ण एरिया प्रसिद्ध आहे. तिकडे पुढे थोडं छोटंसं गेलं, एक बोगदा लागतो, त्या बोगद्याच्या पुढे मंदिर आहे त्याचं, आहे तो मंदिर तिकडे. तिकडे रोज नारळ आणि एक पांढरं कापड ठेवलं जातं ज्यावेळी पितृपक्ष 15 चालू होतो देणं म्हणून. तर आणि त्याला बाळोबा म्हणून म्हणजे त्याला देवाचा दर्जा दिला तरी तो ग्रासतो, म्हणजे तो निमाय. निमाय होणे म्हणजे काय, मी आधी सांगितलं होतं की मुंजा 8 ते 12 मधला वयोगटातला. निमा म्हणजे 17-18 वयाचा माणूस ज्याला काम वासना आली आहे, तो मेला आहे, सो तो निमा होतो. तो बायकांकडे जास्त अट्रॅक्टेड असतो, आणि स्पेसिफिकली ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा तरुण मुली, त्यांना तो ग्रासतो. त्यांना मृत्यू पण फार भयानक येतो, म्हणजे त्या करतात, स्वतःची नस कापतात किंवा स्वतःचे असे ओठ फाडतात, स्वतःला ओरबाडून घेतात, मारून घेतात. अशा केसेस आहेत पुण्यामध्ये की काही मुलींनी विश्वास नाही ठेवला, त्याच्यावर गेल्या आणि गावाला जसे जसे त्यांच्या गावाला गेलं, होमटाऊनला किंवा घरी गेल्या, त्यांनी अशा केसेस फेस केल्या, अनुभवल्या. पण फक्त कोकणच नाही, म्हणजे मी सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातही अनेक अशा गोष्टी आहेत. खास करून माझा एक मित्र होता, जो मी कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो, तर कॉलेजमध्ये आम्ही वेगवेगळ्या साधना वगैरे या विषयांवरती अभ्यास करायचो, तांत्रिक वगैरे लोकांना भेटायचो, एक मजा मस्ती म्हणून आम्ही हे सगळे करायचो गोष्टी. पण आम्ही शिकायचा वगैरे प्रयत्न केला होता. तर आम्हाला शेवटी एका तांत्रिकाने सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये उगाच घुसू नका जास्त, हे फार म्हणजे एकदा चिकटलं तुम्हाला तर ते पटकन त्यातून सुटणं कठीण आहे. तुम्ही आत्ता मजा म्हणून करतायत, ते आयुष्यभराचं उगाच तुमचं वाटोळं व्हायचं, तर तसं काही करू नका. तेव्हापासून आम्ही लांब गेलो. पण त्या दरम्यान आम्ही बऱ्याच लोकांचे अनुभव वगैरे ऐकले, आणि मग मी ठरवलं की या विषयावरती आपण काहीतरी एक साचेबद्ध काम केलं पाहिजे. मग डॉक्युमेंटेशन करू याचं, एक अर्बन लेजंड्सचं, फोकलोअर्सचं. मग मी परत माझ्या काही रिपोर्टर्स, काही माझे मित्र यांच्यापाशी जाऊन पुन्हा कलेक्ट केल्या कथा. तर माझा जो मित्र होता कॉलेजचा, तर कॉलेजनंतर मी मीडियामध्ये गेलो. तो एका प्रसिद्ध चॉकलेट कंपनीमध्ये कामाला लागला. तर त्याला पहिलंच काम मिळालं सातारा जिल्ह्यात फलटण आहे, त्या फलटणमध्ये त्याला काम मिळालं. अगदीच तो 21-22 वर्षाचा होता तेव्हा. तर तिकडे एकटाच जावं लागलं त्याला. तर फलटणचा तो गाव आउटस्कट्समध्ये कुठेतरी गावामध्ये तो प्लांट होता, तो सुपरवायझर लेवलला गेला होता. तर होतं कसं की ते प्लांटच्या बाहेर ते काही अंतरावरती एक बंगला दिला होता त्यांना राहायला. त्या बंगल्यामध्ये हे 4 जण राहायचे, आचारी जाऊन येऊन असायचा. ते 4 जणच राहायचे तिकडे त्या बंगल्यामध्ये. खालच्या खोलीमध्ये 2 जण, वरच्या खोलीमध्ये 2 जण. तर हे सगळे होते पुण्याचे वगैरे, इकडचे तिकडचे सगळेजण होते. त्यांचा मग प्रोग्राम काय असायचा की सोमवार ते शुक्रवार काम करा, शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी घरी या पुण्याला, परत सोमवारी सगळे डायरेक्ट ऑफिसला यायचं. हा एक ठरलेला प्रोग्राम असायचा त्यांचा. तर हा मित्र पण त्यांच्यामध्येच मग मिक्स झाला, सगळं ते करायचे. बरं, यांना ऑफिशियली म्हणजे असं हे नव्हतं की तुम्ही बंगल्यातच राहायला पाहिजे का, त्यांना क्वार्टर्स पण दिलेली होती शेजारी. ॲक्च्युली असं होतं की गेस्ट जे येतील ते राहणार बंगल्यामध्ये आणि स्टाफने राहायचं क्वार्टरमध्ये. पण गेस्ट कधीतरीच येणार, तर त्यामुळे असं काही त्यांनी ठेवलं नव्हतं, ते बंगल्यातच सगळे राहायचे. गेस्ट येईल तेव्हा बघू आपलं आपलं असं व्हायचं. कधी फॅमिली आली तर मग ते क्वार्टरमध्ये घेऊन जायचे, त्यांना फॅमिलीबरोबर राहायचं असेल तर असं ते चालायचं. तर एकदा काय झालं की काम होतं, शुक्रवार आला, शुक्रवारी त्यांनी काम केलं. शुक्रवारी झाल्यावर त्याचं असं होतं की मला शनिवारी त्याला कामासाठी काहीतरी जायचं होतं बरं प्लांटवरती. त्यामुळे त्याने ठरवलं की शनिवारी प्लांटवर जाऊन आपलं काम आटपून आपण मुंबईला निघायचं. तर तो शुक्रवारी संध्याकाळी त्याने काम आटपलं, त्याला लेट झालं, 8-9 वाजले. तो एकटा, तर तो रस्ता सगळा जंगलाचा रस्ता, त्या जंगलातनं तो आला कसा तरी रात्री 9-9:30च्या सुमारास. आचार्याने ते जेवण बनवून ठेवलं होतं, तो जेवला. जेवण झाल्यावर तो त्याच्या वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीमध्ये गेला. तर झालं असं होतं की पॉवर कट होता तिकडे, लाईटच नव्हते. तर त्याला वाटलं ठीक आहे, हे बाकीचे तर आधीच येऊन झोपून गेले असतील. त्याच्याबरोबर त्याच्या रूममध्ये जो मित्र राहायचा तो शुक्रवारी मोस्टली तो सिनेमाला जायचा. शुक्रवार असला की तो सिनेमाला जाणं हा त्यांचा एक तेवढं. बाकी काय म्हणजे स्मार्टफोनच्या आधीचा ह्याच्यातलं सांगतो, स्मार्टफोन आले होते पण इतकं जे जिओची क्रांती झाली नव्हती त्या काळातलं, की लोक थिएटरला शुक्रवारचा एंटरटेनमेंट तीच सिनेमाला जायचं. तर त्याला असं वाटलं की सिनेमाला गेलं असेल, तो जाते एकटाच झोपला त्या रूममध्ये. तर ते पॉवर कट, लाईट यायलाच तयार नाही, तो शेवटी म्हणजे गरम व्हायला आला. मग त्याने खिडकी उघडली, थोडं हवा यायला लागली, मग तो झोपला. म्हणजे 10 वाजता झोपला असेल, लाईटच नव्हती तर करणार काय, तो 10 वाजता झोपून गेला. साधारणतः 12-1च्या सुमारास तो दुसरा मित्र आला. मित्र आल्यावरती असा
वेगळा वास आणि आवाज वगैरे यायला लागला मित्र आल्यावरती. मग त्याने शेजारचा पलंग तिथे मच्छरदाणी वगैरे उघडून लावली आणि बेडवर कसा तरी पडला. त्याला हा झोपेत होता, त्याला फक्त ते आवाज ऐकू लागला. त्याने विचारलं काय म्हणजे फक्त सिनेमा बघून आला का काही कुठे जाऊन आलास पिऊन वगैरे असं आलाय? हां आला असे शुक्रवारचं असं. तर त्यानं एवढंच केलं. हा झोपला. पण तो तिथे त्या शेजारचा तो बेड होता म्हणजे थोडंसं अंतरावर खोलीमध्येच पण वेगवेगळे बेड होते. त्या अंतरावर त्याला आवाज यायला लागला त्या माणसाचा. तो असा तणत असल्यासारखा आवाज येत होता. का कणतोय तर कळत नाही पण हा झोपेत होता. याने लक्ष दिलं नाही. त्याने फक्त एकदम झोपेत नाही केलं. अरे आवाज नको करू रे, झोपू दे. रात्रभर लाईट आले नाही. सकाळी लाईट आले, हा उठला, बघितलं तर परत व्यवस्थित मच्छरदाणी व्यवस्थित लावलेली होती बंद करून. एकही चुणी नाही पलंगाच्या म्हणजे बेडच्या चादरीवरती एकही हे नाही, व्यवस्थित बेड लावलेला होता. तुला बापरे हे एवढं कधीपासून करायला लागला की रात्री येऊन झोपलाय वेड्यासारखा, रात्रभर ओरडतोय वगैरे आणि एकदम सकाळी एकदम व्यवस्थित सगळं करून गेला. गेले असेल परत पुण्याला आपले सगळेजण. बंगल्यात कोणीच नव्हतं. हा प्लांटवरती गेला. प्लांटवरती जाऊन ते काय काम होतं त्याचं केलं 1 तासाभराचं. मुंबईला निघून आला. सोमवारी जेव्हा तो परत गेला कामावरती प्लांटवरती तेव्हा तो बाकीचे सगळे भेटले त्याला. मग सगळे एकत्र बंगल्यावर. मग ते बोलला तुम्ही थांबला असता तर आपण एकत्र गेलो असतो वगैरे. तर ते 3 जण होते ना, तर त्यातला एक जण बोलला की अरे नाही मी तर शुक्रवारीच गेलो. तुम्ही काय झालं, तुम्ही शुक्रवारी नव्हतात बंगल्यावरती? नाही. तुम्ही दुसरे? त्याला नाही मी माझी बायको वगैरे आली होती तर आम्ही क्वार्टरवरतीच गेलो होतो, बंगल्यात नव्हतो आम्ही. तर की म्हणजे आम्ही फक्त दोघंच होतो बंगल्यावरती, मी आणि हा पण रात्री खूप उशिरा आला. तो बोला नाही मी तर शुक्रवारीच गेलो होतो पुण्याला निघून. तो बोलला मग रात्री आला होता एवढं मला आठवते नक्की. तू आला होतास रात्री 1 वाजता 1-2च्या सुमारास. लाईट नव्हते. ते की हो लाईट नव्हते म्हणूनच त्या सिनेमावर काही नीट बघता येत नव्हता. तिथे थिएटरमध्ये पण गरम होत होतं. ते जनरेटरवरती तो सिनेमा बघण्यात काही मजा नव्हती म्हणून मी निघून आलो होतो. पण मग रात्री आलो कोण होतो तुझ्याकडे? बोलला की नाही काहीतरी तू खोटं बोलतेस, तू आला होता. तर की नाही मी नव्हतो आलो, मी तिकीट दाखवू का मी गेलो होतो घरी त्याचं. तो बोलला की मला एवढं नक्की कळतंय की मला आवाज आले होते रात्रभर आणि होतो कोणतरी पलंगावरती आणि मी व्यवस्थित बघितलं की मच्छरदाणी काढून लावली होती. पण मग सकाळी काय होतं, सकाळी होती नाही, सकाळी लावलेली होती व्यवस्थित, सकाळी बेड व्यवस्थित होता. मग रात्री नक्की आलं होतं की नाही पुरावा काय त्याचा? ह्याचं म्हणजे याला 2-3 दिवस पुढचे हे व्हायला लागलं. हा परत विषय काढायला लागला की नाही तुम्ही होतात, कोण होतं नाही तर मला सांगा, मला भीती वाटते आता या गोष्टीची. तर मग आचार्य एक दिवस ते ऐकत होतं त्यांचं. तर आचार्य बोलला साहेब तुम्ही खिडकीवर उघडी ठेवली होती का? तर की हो. तर तुला की खिडकी उघडी ठेवू नका, ती अमावस्या होती एकतर. खिडकीतून कोणतरी आलं होतं आत्मा. इथे बऱ्याचदा असं अनुभव आला, ते मागच्या साईडला ते स्मशान वगैरे आहे तिकडनं बऱ्याचदा असं गोष्टी घडलेल्या आहेत की कोणतरी येतं रात्रभर इथे खोलीत वावरतं, आवाज आलेत बऱ्याच जणांना. सकाळी सगळं व्यवस्थित झालेलं असं त्रास झाला नाही काही, पण खोलीमध्ये एक वेगळी वाईब तयार होते. आवाज येणं, बेचैन करणं लोकांना, आसपासच्या वास येतो एक वेगळा, हे सगळं होतं तिकडे. तर शक्यतो तुम्ही कधीही खास करून अमावस्येला खिडकी कधीही रात्री उघडी ठेवू नका. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मग म्हणजे कानाला खडाच की बाबा एकटं झोपायचंच नाही बंगल्यावरती काही झालं तरी. मग त्याने हे खूप चौकशी केली, पण त्यांना एवढंच कळलं की ते जवळपास एक स्मशान आहे, तिकडनं या गोष्टी घडतात आणि ह्या आधीच्या लोकांनाही अनुभव आलेले आहेत त्या गोष्टींचा. म्हणूनच ते क्वार्टरचं हे वाढलं महत्त्व नंतर की बंगल्यात कोणी एकटा थांबू नका. तो आचारी पण थांबायचा नाही कधी एकटा, की बंगल्यात कोणी एकटा राहू नका, इथे काही ना काहीतरी रात्री घडतं. आणि हा त्याचा स्वतःचा अनुभव होता. तो शनिवार रविवार जो घरी गेला होता तुला मग तिकडे पण असं आवाज येत होते कानावर तिथे. त्यांनी एक ठरवलं की कोणी आता एकटं झोपायचं नाही बंगल्यावरती, शक्यतो क्वार्टरमध्ये झोपायचं. बंगल्यावर झोपायचं असेल तर खालच्या मजल्यावरती बरेच बेड आहेत, 4ही बेड एकाच ठिकाणी एका रूममध्ये हे करून आपण एकत्र झोपायचं एकाच रूममध्ये, आणि खिडकी तर उघडायची नाही. हे तर त्यांनी मग तेव्हा ठरवलंच. पण त्याने तो 2 वर्ष तिकडे होता तो मित्र, तर तो बोलला की असं ते एक तो आवाज जो होता ना, तो बोला तो मग खूप दिवस नंतर मला तो त्रास देत होता आवाज. आता तो ती मेंटॅलिटी थोडीशी तुमची बदलते त्याच्यामुळे असेल तर खरंच होता माहीत नाही, पण ती घटना ऐकल्यावरती की इथे आधी पण लोकांना असं झालेलं आहे आणि ते खरंच आपल्याला आवाज आला होता ह्याच्यात तो 100% शुअर होता. सो त्यामुळे त्याच्या डोक्यात तो घुमत राहिला आवाज काही दिवस पुढचे की नाही हे असं काहीतरी झालेलं आहे. आणि तो असं पण नाही की झोपेत होतो म्हणून मला काहीतरी वाटलं, तर तो मला अजूनही सांगतो की मला हे 100% माहिती की मला ते दिसलं होतं, मी प्रूव्ह करू शकत नाही कोणाला. तर तेच एक होतं की त्यामुळे बऱ्याचदा अशा गोष्टी असतात की
भूत आहे की नाही हे तुम्हाला प्रूव्ह करता येत नाही, पण ज्याचा अनुभव त्याला माहिती असतो. त्याला माहिती असतं आणि म्हणूनच त्याला तो घाणेरडा वास आला, म्हणूनच त्याने उत्तर नाही दिलं किंवा खूप वेगळंच होतं. कारण एका माणसाबरोबर घडलं तर आपण बोलू शकतो की ह्याचा भास असेल किंवा हाच दारू पिलेला असेल किंवा बरं नसेल ह्याला, पण जेव्हा दुसरे लोक येतात ना त्या गोष्टीला व्हॅलिडेट करायला, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की नक्की तेच होतं की काही वेगळं. दिवा स्टेशनमध्ये मी प्रवास करायचो जेव्हा, तेव्हा दिवा स्टेशनला जे काही पॅसेंजर्स होते जे माझे मित्र झाले होते, त्यांनी मला सांगितलेली गोष्ट होती की दिवा स्टेशनला व्हायचं असतं की अनेक जण मधल्या काळामध्ये असं झालं होतं की ते स्टेशनला उतरायचे, ज्या स्टेशनला त्यांचं काही काम होतं दिवा स्टेशनला उतरायचे, त्यांचं म्हणणं होतं त्यांना कोणतरी बाई बोलवायची आणि ते उतरायचे आणि गायब व्हायचे, तो परत काही सापडले नाहीत ती लोक. म्हणले पोलीस स्टेशनला कुठे रेकॉर्ड आहे का या गोष्टीचा, ते की नाही रेकॉर्ड नाही आहे, पण कारण ते गायब झाले, मिसिंगच्या केस असले तर, पण बाई बोलवायची रे हे कुणा हे नाही आहे, कोणी सांगितलं नाही. म्हणले हे मग कशावरनं तुम्ही म्हणतात, शक्य तसं. हां, तर ते बोलले की कुठल्या तरी याला विचारा चांगल्या आहे, तो सांगेल तुम्हाला. मग एका पोलिसाच्या ओळखीच्या पोलिसाकडे मी गेलो, त्याला विचारलं, तर त्याने मला सांगितलेल्या गोष्टी अशा होत्या. तो बोलला की दिवा पहिले तेवढं डेव्हलप झालं नव्हतं, तेव्हा तिकडे दलदल होती सगळी, तर बऱ्याचदा व्हायचं असतं की मर्डर करायचे लोक आणि दलदल फेकून द्यायची प्रेत. तसंच एका मुलीचं प्रेत तिकडे असंच त्यांनी हे करून फेकून दिलं होतं. तर ती बाहेर यायची आणि लोकांना मदत मागायची आणि लोक मदत करण्याच्या हेतूने याच्यानं भूल पडल्यासारखे जायचे धावत तिच्याकडे. ती जायचे आणि दलदलीत फिरायचे, दलदलीत तिला गेले की गायब, परत सापडायचं नाही त्यांचं. बऱ्याच दिवसांनी एकदा असं सापडलं होतं, 1-2 जेव्हा सगळं ते वाळलं सुकलं होतं जेव्हा, तेव्हा 1-2 हात सापडले होते, पण त्या केसेस आम्ही काही पुढे हे नाही केले. ते कोण त्याच्यात निवडून होतं माहीत नाही, पण त्या पोलिसांनी त्या केसेस जास्त हे नाही केलेत. ह्या त्याच केसेस आहेत का, मिसिंगच्या कंप्लेंट झाल्या त्यांचंच आहे काही त्यांना कळत नव्हतं. पण ती बाई कशासाठी त्यांना बोलवायची, ही मदतीसाठी बोलवायची का तो एक अतृप्त आत्मा होता म्हणून बोलवायची हे कळायचं नाही. पण अशा बऱ्याच लोकांना दलदलीतनं ती बाहेर यायची, बोलवायची आणि ही लोक गायब व्हायची कारण ती दलदलीत सापडायची नंतर. बापरे. आम्ही नदीवर म्हणजे आम्ही पारजीला जातो आदिवासींबरोबर पारजीला गेल्यानंतर त्यावेळेला काय ससं वगैरे मारले होते. तसं मारल्यानंतर ते आदिवासी सर्व घरी गेले, म्हणजे पुन्हा रिटर्न येणार होते, पण ते डायरेक्ट घरी गेल्यानंतर पुन्हा रिटर्न येणार होते. तर त्यावेळेला काय माझ्यासोबत म्हणजे काकास म्हणजे आपला यशवंत काकास तो सोबत होता माझ्या. पण तो काय म्हणला तुम्ही इथे थांबा. त्यावेळेला तो काय त्या कातवाड्यांबरोबर असायचा नाही, मी आदिवासींबरोबर. तो आदिवासीबरोबर तो गेला त्यांच्या तिकडे आदिवासीवर आणि मला म्हणला तू एकटाच मी थांब इथे आम्ही येतो. नदीवर मी एकटाच राहिलो. नदीवर एकटा राहिल्यानंतर म्हणजे मला पण असं काहीतरीच म्हणजे असं एकट्याला एवढी नदी आहे ना आणि चैन डोब त्याला म्हणतो. चांदणा म्हणजे फुल पडलेला चांदणा फुल आणि मला एक असं म्हणजे भास आहे की सफेद कपडे घालून एकदम म्हणजे सफेद म्हणजे एकदम चकचक करत असं, पण पाण्यावरच दिसे. पण बघतोय आता लांब म्हणजे लांबवर दिसे तो. मी ते आपली म्हणजे अशी एक खाली पाणी पडतो धोदानी म्हणतो आम्ही त्याला, तिथे मी राहिलेला बसलेला त्या लोकांची वाट बघत, म्हणजे आदिवासी आता येतील म्हणून असे यांनी मी बसलो होतो. तर माझं लक्ष ना म्हणजे असं त्याला खोरी म्हणतात. खोरी हे नदीमध्ये असे लोक जुनी खोरी म्हणतात, म्हणजे तिथे मासे मारायचे. मासे पाऊस कमी आल्यानंतर पाणी कमी आल्यानंतर मासे मारायचे म्हणून त्याला खोरी म्हणतो. मग तिकडे माझं लक्ष गेलं, म्हणजे असं बघायला लागलो मी. मग तो तर एकदम म्हणजे सफेद एकदम कपडे वगैरे घातलेले आणि एकदम उंच एकदम दिसते. पण मी डचाकलो जरा, म्हणजे असं मला भीती वाटली. मला असं वाटलं असं मी एकटा राहिलो नसतो तर बरा झाला असता. म्हणजे आजूबाजूला कोण नाही आणि नदी मोठी, आवाज नुसतं आहे आणि तो म्हणजे उभा राहिलेला दिसतो नदीवर. एवढं घाबरलो मी, म्हणजे असं वाटतं कधी येतोय आदिवासी लोक कधी येते असं मला एक भास झाला. जिकडे तिकडे बघतोय तर कोणच नाही, पण तो सफेद कपडे घातलेला ना दिसे मला उंच एकदम. शेवटी ते आल्यानंतर मला जरा म्हणजे धीर आला
थोड्या टायमाने मग ते ससे होते ना ते कापल्यानंतर घरी आलो तर पण मी घरी कुणाशीच बोललो नाही, मी गप राहिलो. आणि मग शेवटी मग मी सकाळी काकासला म्हणजे यशवंत काकासला मी बोललो, म्हणलो असं असं तू रात्री तिकडे गेलात आणि मला असं असं दिसलं म्हणून. तो आपला गवारी आहे ना, गवारी, तो नदीवर गवारी येतो पाया पडायसाठी, म्हणजे नदीवर गवारी येतो म्हणून सांगितलं. राखणदार जो रखवालदार आहे ना आपल्या गावाचा, तो तिथे येतो, तो पाया पडतो ना, नंतर मग रिटर्न पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसतो. त्याचा टाईम होता तो, त्याचा टाईम होता म्हणजे कमीत कमी एक 8-8:30च्या दरम्यान, हां एवढा अंदाज असेल.